सो गुड मॉर्निंग. गुड. असा आवाज आला की जरा बरं वाटतं. सगळ्यात आधी मी एक प्रश्न विचारतो. आपल्याला मराठीत मी लेक्चर दिलेलं आवडेल की इंग्लिशमध्ये की हिंदीमध्ये? मराठीमध्ये. सो एव्हरीबडी इज कम्फर्टेबल इन मराठी. सो मी माझं प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये असणार आहे, पण जे बोलेल ते मात्र मराठीतून मी बोलणार आहे. हे काय प्रेझेंट लेक्चर वगैरे काय नसणार आहे, हे एक इंटरॅक्शन असणार आहे. तुम्हाला बेसिकली मी आज इथे आलो कारण मला तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न जाणून घ्यायचे. माझ्या माहितीप्रमाणे मला जे उत्तर देता येईल त्याचे उत्तर मी देईल. कारण 2003 साली मी देखील तुमच्यासारखाच एक जस्ट पासआउट होण्यासाठी बसलो होतो आणि ते दिवस मला आठवतात की 10 वर्षापूर्वी जेव्हा मी असं पासआउट झालं तेव्हा माझ्यासमोर असा प्रश्न पडला की आता मी कुठं जायला पाहिजे, नेमकं करिअर करायचं तर कुठल्या फील्डमध्ये जायचं, त्यांना सांगणारं कोणी नसायचं आणि आपण शोधावं तरी किती. तर हा एक तुमच्यामधला जो प्रश्न तुमच्यासमोर असेल त्याचं एक काही अंशी तुम्हाला उत्तर या प्रेझेंटेशनमधून मिळेल. याचे 2 भाग आहेत जे मी सादर करणार, त्याचे 2 पार्ट मी केले आहेत. नेक्स्ट पहिला पार्ट जो अतिशय आपल्या जिव्हाळ्याचा भाग आहे की परीक्षेत जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे याच्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. याच्या काही टिप्स आहेत. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी करिअर इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी करिअरसाठी काय काय संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत याबद्दल मी थोडं बोलणार आहे. माझ्या या प्रेझेंटेशनचा रोख प्रामुख्याने कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन MPSC हा असणार आहे. त्यामुळे MPSCमध्ये काय काय संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात त्याबद्दल मी या सेकंड प्रेझेंटेशनमध्ये बोलणार आहे. नेक्स्ट सुरुवात करूयात आपल्या प्रेझेंटेशनला. हाऊ टू टॉप विथ मिनिमम स्टडी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिस इज अ रॉंग क्वेश्चन. करेक्ट क्वेश्चन इज नेक्स्ट हाऊ टू टॉप विथ ऑप्टिमम स्टडी. आता या ठिकाणी 2 शब्द मी वापरलेत. एक आहे मिनिमम आणि दुसरा आहे ऑप्टिमम. तर या दोघांमधला फरक काय आहे? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड ऑप्टिमम? आपण सगळे इंजिनियर होत आहोत त्यामुळे आपल्याला ती जिओ टेक्निकलमधली एक डायग्राम आठवत असेल. नेक्स्ट हे समजावून घेण्यासाठी आपण एका डायग्रामचा आधार घेऊ. नेक्स्ट ही एक डायग्राम आहे. या डायग्रामच्या एक्स ॲक्सिसला आपले स्टडी इनपुट म्हणजे आपण किती वेळ अभ्यास करतो, कशा प्रकारे अभ्यास करतो, किती हार्डवर्क आपल्या अभ्यासामध्ये देतो, ते सगळे इनपुट आपल्या एक्स ॲक्सिसला आहेत. आणि वाय ॲक्सिसला आपला आउटपुट म्हणजे थोडक्यात मार्क्स, तुम्हाला किती मार्क पडतील. तर रिसर्चने असं सिद्ध केलं आहे की ही जी कर्व आहे ती अशा प्रकारची आहे. असा एक दिस इज अ प्रूव्ड थेरी. आणि ही प्रूव्ड थेरीचं इंटरप्रिटेशन कसं असेल हे मी तुम्हाला सांगतो की याचा अर्थ असा आहे नेक्स्ट तुम्ही जर कमी अभ्यास केला, कमी इनपुट दिलं तर आउटपुटसुद्धा कमी असणार आहे. हे सांगायची काही गरज नाही, हे म्हणजे ट्रू आहे. नेक्स्ट जर तुम्ही जास्त अभ्यास केला, खूप वेळा अभ्यास केला तर तुम्हाला जे आउटपुट मिळणार आहे ते ॲव्हरेज मिळणार आहे. याचं कारण असं आहे की एका लिमिटनंतर आपले शरीराच्या ज्या आपल्या पॉवर असतात किंवा आपली कॅपॅसिटी आहे ती आपण स्ट्रेस आउट होऊन जातो. आपली कॅपॅसिटी नसतानाही आपण जर आणखी त्यामध्ये काम करत गेलो तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आउटपुट मिळत नाही आणि ते हे ग्राफ दाखवतं आहे. पण ह्या कर्ववरती नेक्स्ट एक असा पॉईंट आहे की त्या पॉईंटपर्यंत जर तुम्ही एफर्ट्स दिले तर तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट मिळणार आहे. आता हे जे इफर्ट्स इथं दाखवले आहेत ते प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असणार आहे. कोणी कमी अभ्यासासाठी जास्त मार्क मिळवू शकतो, कोणाला त्यासाठी थोडे जास्त इफर्ट द्यावे लागतील. तर प्रत्येकाने हा जो पॉईंट आपल्याला शोधायचा आहे तो आपल्या अनुभवातून शोधायचा आहे. यासाठी ट्रायल अँड एरर करावं लागतील. यासाठी कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला नसणार आहे. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील की किती वेळा अभ्यास केल्यावर किंवा कशा प्रकारचे इनपुट दिल्यानंतर तुम्हाला चांगलं आउटपुट मिळणार आहे. तर हा एक्झरसाईज तुम्हाला करायचा आहे. आणि हा एक्झरसाईज हा काय फक्त BEला असताना करायचा असं नाही, तर आयुष्यभर असं तुम्हाला करावं लागणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल वर्ल्डमध्ये एंट्री करता त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं चॅलेंज पाहायला मिळतात. आणि त्यावेळेस तुमचं इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही, इथं अभ्यासाच्या बाबतीत आपण त्याचं उदाहरण दिलं आहे, हे आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्याचं उदाहरण देते. नेक्स्ट तो जो पॉईंट आहे तो तुम्हाला पुढच्या येत्या 1.5-2 वर्षामध्ये गाठायचा आहे. तो एकदा पॉईंट आपल्याला समजला की तेवढं इनपुट दिले की आपल्याला समाधान वाटेल एवढं आउटपुट आपल्याला मिळणार आहे. आता आपण येऊयात सक्सेसकडे. यशाची व्याख्या अशी आहे की बऱ्याचदा आपल्याला जे दिसतं तेच यश असेल असं सांगता येत नाही. कित्येकदा तुमच्यातले असे अनेक विद्यार्थी असतील की समोरच्याला वाटत नसेल की याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, पण तो कदाचित भविष्यामध्ये पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये अतिशय यशस्वी असा व्यक्ती बनू शकेल. त्यामुळे जे तुम्हाला दिसतं आहे त्यावर विश्वास ठेवून लगेच काही कारवाई किंवा लगेच एखादी टिप्पणी करू नका, तर वाट बघा. नेक्स्ट सक्सेस असं म्हटलं जातं, सक्सेस इज गोईंग फ्रॉम फेल्युअर टू फेल्युअर. म्हणजे
जसं मराठीत आहे, अपयशाची शिडी पार केल्याशिवाय यशाचा राजमार्ग दिसत नाही. असे भरपूर आपल्याला सुविचार ऐकायला मिळतील. हे अतिशय खरं आहे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीत मिळवण्याचा प्रयत्न करता, पहिल्याच प्रयत्नामध्ये ती गोष्ट मिळेल असं नाही. कारण ज्या गोष्टी तुम्ही मिळवणार आहेत त्या तितक्याशा सोप्या नाहीत. त्या एका गोष्टीसाठी आज जर आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा रेशो बघितला तर एका पोस्टसाठी 100 जण ट्राय करत असतात. तर तुम्हाला ह्या 100 लोकांमध्ये 99 लोकांना तुम्हाला खाली लोटायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला दरवेळी यश मिळेलच असं सांगता येत नाही. फक्त आपल्याला एक करायचं आहे, अपयश झालो तर आपले जो हुरूप आहे किंवा आपली जी जिद्द आहे ती सोडायची नाही. आपण प्रयत्न करत राहायचो. नेक्स्ट एक मी यशाचा फॉर्म्युला तुम्हाला जे सांगणार, हा काय असा इंटरनॅशनल फॉर्म्युला वगैरे नाही. असंच आपण काहीतरी तयार करायचं आणि आपण म्हणायचं हा फॉर्म्युला, अशा प्रकारचा एक फॉर्म्युला आहे. नेक्स्ट, सक्सेस इज अ प्रॉडक्ट ऑफ इंटेलिजन्स, हार्ड वर्क अँड ॲटिट्यूड. म्हणजे सक्सेस जर तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल तर ह्या 3 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. या 3 गोष्टीमधील कमी जास्तपणा चालू शकेल. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला असं वाटत असेल की माझ्यामध्ये तेवढी बुद्धिमत्ता नाही, तर त्याने हार्डवर्क जास्त करायला पाहिजे, जेणेकरून हा प्रॉडक्ट काहीतरी कॉन्स्टंट येईल. या 3 गोष्टीपैकी एकही नाही असा माणूस किंवा अशी कोणी प्राणी या पृथ्वीवर अस्तित्वात नाही. प्रत्येकाला निसर्गाने या गोष्टी जन्मतः दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते की आपल्याला किती बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे, याची जाणीव आपल्याला नसते. जेव्हा आईन्स्टाईन हा जगातला सर्वात हुशार माणूस जेव्हा मरणाच्या वेळेस असं म्हणत होता की आजपर्यंत माझ्या कॅपॅसिटीच्या 25% मेंदूची कॅपॅसिटी मी वापरली आहे. तर आईन्स्टाईनसारखा व्यक्ती असं म्हणू शकतो, तर आपण मला वाटतं 0.01% सुद्धा आपली कॅपॅसिटी वापरत नाही. त्यामुळे हा इंटेलिजन्स जो आहे तो सगळ्यांकडे आहे. हार्डवर्क हा कमी जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे असतो. कुणी जास्त हार्डवर्कर असतं, कुणी कमी असतं. पण कमी असेल तर त्याने जर हुशार असेल तर त्याची तो कसर तिथे भरून काढेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचं की ॲटिट्यूड अतिशय महत्त्वाची. आणि ॲटिट्यूड समजायला, हा ॲटिट्यूड शब्द सोपा वाटतो, पण मी जेव्हा विचार करायचो की ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय, तर हा शब्द समजणे अतिशय अवघड आहे. त्यासाठी 2-3 वर्ष मला लागले की ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय. तर तुम्ही जी चांगली पुस्तके, यू कॅन विन सारखी पुस्तके वाचत, त्यातून तुम्हाला समजेल की ॲटिट्यूड म्हणजे सगळं समजणार नाही, पण एक लक्षात येईल की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे माझ्या दृष्टीने जेव्हा तुम्ही एखाद्या टेन्शनमध्ये असतात किंवा डिसअपॉइंटेड असतात, त्यावेळेस जर तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करता आला तर दॅट इज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असं मला वाटतं. असे भरपूर त्याच्यामध्ये अर्थ तुम्हाला सापडतील. ह्या 2 गोष्टी बाय डिफॉल्ट आपल्या याच्यामध्ये असतात. पण ॲटिट्यूड म्हणजे पहिल्या ज्या 2 गोष्टी त्या नेचर गिफ्टेड आहे, निसर्गाने आपल्याला दिली आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती नर्चर गिफ्टेड आहे, म्हणजे आपलं सभोवतालचं वातावरण जसं आहे त्यानुसार आपण घडत असतो आणि त्यानुसार आपली ॲटिट्यूड घडत असते. पण ही ॲटिट्यूडची एक गोष्ट चांगली आहे की ही ॲटिट्यूड आपल्याला चेंजसुद्धा करता येते, बदलता येते. त्यामुळे स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि माझी ॲटिट्यूड खरोखर चांगली आहे का हे बघा, तरच तुम्ही ती यशस्वी होऊ शकाल. नेक्स्ट, हार्डवर्कबद्दल एकाच वाक्यात सांगायचं तर ज्या फेजमधून तुम्ही सध्या जात आहे तो तुमच्या शांततेचा काळ आहे. ज्या क्षणी तुम्ही मार्केटमध्ये एंट्री कराल त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की मार्केट इज अ सो टफ आणि मार्केटमध्ये कुठलीही दयामाया नसते आणि तुम्हाला तुमची कॅपॅसिटी सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला त्याचे रिटर्न मिळत नाही. कॉलेज लाईफमध्ये आपल्याला सगळं चांगलं वाटतं, सगळं चांगलं आहे, पण जेव्हा तुम्ही रिअल लाईफमध्ये एंट्री कराल त्या ठिकाणी तुम्हाला जाणवेल की आपण जे कष्ट करायला पाहिजे होते ते या शांततेच्या काळातच करायला पाहिजे होते. तुमच्या हातामध्ये अजूनही मला वाटतं एक 4-5 महिने तरी अजून पासट होण्यासाठी असतील. 4-5 महिने आयुष्याची दिशा बदलून टाकण्यासाठी सफिशियंट आहे. म्हणजे आयुष्याची दिशा बदलायला कधीकधी 1 सेकंदसुद्धा पुरेसा ठरतो. तर तुमच्याकडे 3 महिने आहेत आणि ह्या 3 महिन्यात जर तुम्ही घाम गाळला तर जेव्हा तुम्ही फील्डवरती जाल युद्धाच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस तुमच्यावर रक्त सांडायची वेळ येणार नाही. असा हा मला अतिशय आवडतो हा सुविचार, म्हणून मी दरवेळी टाकतो. नेक्स्ट, असं म्हणतात की 70% ऑफ ग्रेट आर्ट इज हार्डवर्क. म्हणजे 75% जे ग्रेट लोकांनी जे चांगल्या गोष्टी केल्या ते हार्डवर्कमुळे केलं आणि 25% हा फक्त त्यांच्या इंटेलिजन्सचा भाग होता. म्हणजे शेवटी हार्डवर्क हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते हार्डवर्क करण्यासाठी तुमच्याकडे आजच वेळ आहे. कारण जेव्हा तुम्ही एका फील्डमध्ये एंट्री केली तर तुमच्याकडे वेळ अजिबात नसतो. शेवटचा जो मुद्दा आहे ॲटिट्यूड. एक आयुष्यभर लक्षात ठेवा की तुमची ॲटिट्यूड ही कशी असू द्या, इट मॅटर्स अ लॉट. त्याच्यामुळे फार मोठा इम्पॅक्ट हा समोरच्यावर पडत असतो आणि त्यामुळे तुमची ॲटिट्यूड कशी असायला पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवणं अतिशय गरजेचं. नेक्स्ट, हा चांगला एक सुविचार आहे. इफ यू थिंक यू कॅन
येस यू आर राईट. इफ यू थिंक यू कांट, येस यू आर ऑल्सो राईट. म्हणजे तुम्हाला जर वाटलं तुम्ही करू शकता तर तुम्ही बरोबर आहात, आणि तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही करू शकत नाही तरी तुम्ही बरोबर आहे. कारण याच्यासाठी तुम्ही सेल्फ कॉन्फिडंट असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही अपयशी व्हाल, तुमचा फर्स्ट रँक येणार नाही, तर 100% तुमचा फर्स्ट रँक येणार नाही. कारण योगायोगाच्या गोष्टी ह्या आयुष्यात फार कमी वेळा घडतात, किंवा नशिबाने साथ दिली असं आपण म्हणतो, फार कमी वेळा असं घडतं. आणि नशिबाच्या शेवटी मागं आपण कसं जायचं, आपल्यात जर ती ताकद आहे तर आपण आपला अभ्यास करायचा आणि जे पाहिजे ते आपण मिळवायचं. नेक्स्ट. आता हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे, इंटेलिजन्स, हार्डवर्क आणि ॲटिट्यूड, या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक टर्म ॲड करू. ती टर्म आहे 1+ स्मार्टनेस. आता आपण सगळे इंजिनियर होणार आहोत, आपल्याला ह्या मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन या सगळ्यांचे अर्थ व्यवस्थित समजतात. या फॉर्म्युलाचा अर्थ असा आहे की यापैकी कुठली एक टर्म जर 0 असेल, फॉर एक्झाम्पल इंटेलिजन्स जर 0 असेल तर सक्सेस विल बी 0, एव्हरीथिंग विल बी 0. त्याचप्रमाणे हार्डवर्क तुम्ही करत नसाल, कितीही हुशार असू द्या, पण तो जर कष्टच करत नसाल, पेपरमध्ये लिहायची तस्ती घेत नसेल, तर तो यशस्वी होणार नाही. पण तुम्ही जर स्मार्ट नसाल तर तुम्ही बघा, तुम्ही काही युनिट सक्सेसफुल होऊ शकाल. पण तुम्ही इफ यू आर 1 युनिट स्मार्ट, म्हणजे तुम्ही जर 1 युनिट एवढे जरी स्मार्ट असाल तर तुमचं सक्सेस हा डबल होईल, किंवा 2 युनिट असेल तर तुमचं सक्सेस टिबल होईल. अशा प्रकारे हे सक्सेस एक्सपोनेन्शियल रेटने वाढू शकेल अशी ही थिअरी सांगते. आणि याच्यामध्ये आता आपण बघूयात, आपल्याला हे 3 कीवर्ड समजले आहेत. शेवटचा जो कीवर्ड आहे स्मार्टनेस म्हणजे नेमकं काय ते आपण बघूयात पुढच्या स्लाईडमध्ये. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. स्मार्टनेसमध्ये अतिशय सोप्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेटेड नाही. पण जनरली काय असतं की अवघड गोष्टी आपण लक्षात ठेवतो किंवा पाठ करतो, सोप्या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो. तशी ही गोष्ट आहे. स्मार्टनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते कॉमन सेन्स, विजन, आपल्याला कुठे जायचं आहे, पुढच्या 10 वर्षानंतर मी कुठे असणार आहे, हे विजन आज आपल्याकडे तयार पाहिजे. डिसिप्लिन अतिशय महत्त्वाची आहे. टीमवर्क, जे जनरली आपण करत नाही. आपण इंडियन टीमवर्क म्हणजे इंडिव्हिज्युअली वी आर व्हेरी स्मार्ट, बट जेव्हा आपण टीममध्ये जातो तेव्हा आपण सोशल लोफर बनतो आणि प्रत्येकाचा परफॉर्मन्स कमी होतो. याला वाटतं तो करेल, त्याला वाटतं तो करेल, आणि कुणीच करत नाही. अशा प्रकारचं टीमवर्क आज आपलं झालं आहे. करेज टू फेस चॅलेंज, म्हणजे परदेशामध्ये जेवढे काही एक्सपेरिमेंट होतात त्या प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये रिस्क असते. एखादा प्रकल्प ते जर हाती घेत असतील त्याच्यामध्ये फेल्युअर होण्याची रिस्क असते. ती रिस्क ते घेऊन तो प्रकल्प राबवत असतात. आपल्यामध्ये ती रिस्क घेण्याची जी जिद्द असायला पाहिजे किंवा क्षमता असायला पाहिजे, ती क्षमता कमी आहे. त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. नेक्स्ट. त्यानंतर गुड हेल्थ, हे सगळं करताना आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. त्यानंतर एक अतिशय चांगला थेरम, मी जेव्हा IIM इंदोर येथे 1 वर्षाचा गव्हर्नन्सवरती मी एक कोर्स केला, शासनाने त्यासाठी मला मागच्या वर्षी स्पॉन्सरशिप दिली होती. आणि त्या ठिकाणी ह्या मी 2 गोष्टी 3-4 गोष्टी शिकलो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डू नॉट रिइन्व्हेंट व्हील. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करत असाल तेव्हा चाकाचा शोध लावत बसू नका, त्यामध्ये तुमची एनर्जी घालू नका. चाकाचा शोध दुसरा कोणतरी लावलेला आहे, त्यापासून पुढे जा. त्यांनी काय अभ्यास केला, काय शोध लावला याचा अभ्यास करा आणि पुढे जा, म्हणजे तुमचे एफर्ट्स वाचतील. त्यामुळे दुसऱ्याकडून, थोडक्यात सांगायचं तर दुसऱ्याकडून शिका. तो कितीही छोटा असो मोठा असो, त्याच्याकडून शिकण्याची एक हे आपली सवय आपल्या अंगी बांधवा. त्यानंतर दुसरा एक चांगला थेरम मी शिकलो की गेट इट राईट फर्स्ट टाईम. म्हणजे आपल्याला कसं असतं की कुठली गोष्ट पहिल्या याच्यामध्येच बरोबर व्हायला पाहिजे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नाही तर आपण काय करतो, आता मी गव्हर्नमेंटमध्ये बघतो की आमच्याकडे ड्राफ्ट पद्धती आहे. म्हणजे आधी मसुदा तयार करायचा आणि मसुद्यावर मग जेवढ्या हायरार्की असतील, माझ्याखाली डेप्टी इंजिनियर आहे, त्याच्याखाली शाखा अभियंता आहे, त्याच्याखाली क्लर्क आहे. क्लर्क मसुदा तयार करणार, मग तो शाखा अभियंतेकडे येणार, तो चेक करणार, मग डेप्टी इंजिनियरकडे येणार, मग माझ्याकडे येणार. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एवढं चेक पहिल्याच जर वेळेमध्ये तुम्ही जर ही बरोबर लेटर ड्राफ्ट करून आणलं तर एवढं आपलं इफर्ट जाणार नाही. प्रत्येकजण 10-10 मिनिट त्या पत्रावर देतो, याची गरज राहणार नाही. तर हे 10-10 मिनिट आयुष्यातले असे कितीतरी पत्र आपण दिवसात हाताळत असतो, आयुष्यात असे कितीतरी हाताळणार आहोत. असा जर विचार आपण केला तर आयुष्यातली खूप मोठा वेळ आपला वाचेल. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला माहीत नाही की आपण आपला दिवसाचा वेळ किती वाया घालवतो. याच्याबद्दल मी थोडं स्वतंत्र बोलणार आहे पुढे. आणि कम्प्युटर इंटरनेट स्किल, पूर्वी असं म्हणायचं की लिहिता वाचता आलं की तो माणूस शिक्षित आहे, साक्षर आहे. आज ज्याला कम्प्युटर येतं तोच माणूस इंडस्ट्रीच्या दृष्टीने साक्षर आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना कम्प्युटर येत असणार, सगळ्या गोष्टी येत असणार, तरीही कम्प्युटरमध्ये या IT फील्डमध्ये जे काही नवीन येतं तंत्रज्ञान ते आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. बघूयात आपण कॉमन सेन्स. असं म्हणतात की कॉमन सेन्स इज व्हेरी कॉमन बट इट इज अ व्हेरी अनकॉमन. कारण जगामध्ये कॉमन सेन्स हा कमी होत चालला आहे. असं एक
संशोधन आता बाहेर येतं आहे. त्यामुळे आपला कॉमन सेन्स, कुठले डिझाईन असो, कॅन्टिलेवर बीमचं डिझाईन असं स्टील वरती टाकायची खाली, म्हणजे आपले डिझाईन बाजूला ठेवा, आपण आपला कॉमन सेन्स वापरला पाहिजे की टेन्शन कुठे येईल, कॉम्प्रेशन कुठे येईल, आणि मग आपल्या कृती आपल्याकडून घडल्या पाहिजे. असा आयुष्याच्या प्रत्येक गोष्टी जर आपण कॉमन सेन्स जरी वापरला तरी आपल्या 80% चुका हे आपल्या वाचतील. नेक्स्ट, विजन अतिशय महत्त्वाचं. तुम्हाला जर विजन नसेल, तुम्हाला भविष्यामध्ये कुठे जायचं आहे हे जर माहीत नसेल तर तुम्ही कुठला रस्ता पकडणार आहे, कारण तुम्हाला माहीतच नाही कुठे जायचं आहे. मग समोर जे दिसतंय तेवढं मिळवायचं आणि नंतर तिथे गेल्यानंतर जे दिसेल तिकडे वळायचं, अशी आपली गत होईल. त्यापेक्षा आजच जर आपण आपलं विजन ठरवलं तर आपल्याला त्या दृष्टीने पुढे जाता येईल. नेक्स्ट, डिसिप्लिन. जेव्हा आपल्याला एखादं काम करायचं असेल तेव्हा आपण जर शिस्त पाळली नाही, शिस्तबद्ध आपण काम केलं नाही तर त्या कामाचा कुठलाही उपयोग होत नाही, किंवा ज्या वेळेमध्ये ते काम व्हायला पाहिजे होतं त्या वेळेत होत नाही. टाईम आणि कॉस्ट ओव्हररन हे आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे प्रोजेक्ट आहेत या दोन्हीच्या बाबतीमध्ये खूप मोठा फरक आपल्याला आढळतो. इंटरनॅशनल याच्यामध्ये प्रकल्प वेळेत पूर्ण होतात, आपल्याकडे वेळेत पूर्ण होत नाही आणि त्यासाठी पैसाही जास्त लागतो. तर ही डिसिप्लिन अतिशय महत्त्वाची आहे. नेक्स्ट, टीमवर्कबद्दल तुम्ही याबद्दल निश्चित विचार करा, कारण हा तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम आहे, आपल्या देशाचा प्रॉब्लेम आहे की आपण एकटे खूप चांगलं काम करतो, पण टीममध्ये काम करायची. तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट कराल, रिपोर्ट कराल, एखादा सेमिनार द्याल, ॲज अ टीम मेंबर म्हणून एखादी गोष्ट कराल, तेव्हा तुम्ही आय सोडून वी कसं आपल्याला रिप्रेझेंट करता येईल हे बघा. आणि हे अतिशय चांगलं सेंटेन्स आहे. वेन आय इज रिप्लेस बाय वी, इलनेस बिकम्स वेलनेस. म्हणजे प्रत्येक रोगावरती वी हा एक उपचार आहे असं यातून सुचवायचं. प्रत्येकाला हे करेज टू फेस चॅलेंज हे कुणाला काय, म्हणजे यातून कुणाची सुटका नाही, प्रत्येकाला या गोष्टीतून जावंच लागेल. आणि तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा सामना करायचा असेल तर भीत का सामना करायचा. वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो, पण आपण त्याला सपोर्ट म्हणजे त्याला स्पेस करणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट, गुड हेल्थ. तुम्ही जेव्हा सिव्हिल इंजिनियर व्हाल, आपला जो प्रामुख्याने जॉब आहे, तुम्ही जर माझ्यासारख्या डिपार्टमेंटमध्ये आलात, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये, जर ज्या विभागात मी काम करतो, आम्ही कालव्याची अलाइनमेंट निश्चित करत असतो. कालव्याची अलाइनमेंट ही कधी 100 किलोमीटरची असते, 50 किलोमीटरची असते, डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ डॅम, इट डिफर्स. पण ही जी 50 किलोमीटरचं अंतर असतं ते पायी चालत जावं लागतं. तिथे कुठलाही रस्ता नसतो, काटाकुट्यातून आपल्याला शेतातून जावं लागतं आणि मग ती अलाइनमेंट फायनल होतं. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे ही जर चांगली हेल्थ नसेल, उन्हात उभी राहायची ताकद नसेल, तर तुम्ही हे काम करू शकत नाही. सेकंड थिंग, एखादं फाउंडेशन तुम्हाला पास करायचं असेल तर एक 30-40 मीटर खोलवरती तुम्हाला खाली उतरावं लागतं आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते फाउंडेशन पास करावं लागतं. या सगळ्या गोष्टीला फिजिकल कॅपॅसिटीची अतिशय गरजेची आहे. आणि फिजिकल कॅपॅबिलिटी, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही एका वर्षात कमवू शकाल, आणि फिजिकल कॅपॅसिटी ही 1 महिन्यात 1 वर्षात कधीच होत नसते. त्यासाठी डेली काही ना काही एक्सरसाइज करावा लागतो, आणि त्यासाठी मला हा मुद्दा महत्त्वाचा वाटला म्हणून मी ते टाकला. नेक्स्ट, अतिशय महत्त्वाचं आहे, मी ऑलरेडी याच्यावरती बोललो आहे की दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शिकणं अतिशय गरजेचं आहे. दुसऱ्याने जे काही केलं आहे, दुसऱ्याला त्यातून, मग अनुभव म्हणजे चांगलेच असले पाहिजे असं नाही, दुसरा एखादा त्यातून अपयशी जरी झाला असेल तरी त्या अपयशातून आपल्याला काय शिकता येईल का हे आपण बघितलं पाहिजे. नेक्स्ट, टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं हे आहे. आणि मला इथे एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की आज तुम्ही जेव्हा हॉस्टेलवर जाल, घरी जाल, तेव्हा फक्त एक विचार करा, एक 5 मिनिटं फक्त वेळ काढा आणि असा विचार करा की आज दिवसभरात मी काय काय गोष्टी केल्या. फक्त यादी करा आणि वेळ टाकून सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही काय काय केलं दिवसाचं, आणि किती वेळ यातला प्रॉडक्टिव्ह होता, किती वेळ अनप्रॉडक्टिव्ह होता. मग तुम्हाला स्वतःला जाणवेल की एवढा वेळ आज मी वाया घातलेला आहे. नेक्स्ट, इंटरनेट स्किल. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण जगामध्ये एक मुरीज लॉ म्हणून थेरम आहे. मुरीज लॉ असं सांगतो की 18 महिन्यानंतर कम्प्युटिंग पॉवर डबल्स. म्हणजे जी कम्प्युटिंग पॉवर आहे, जे प्रोसेसर आहे, जी हार्ड डिस्कची कॅपॅसिटी आहे, जी रॅम आहे, त्याची कॅपॅसिटी 18 महिन्यानंतर डबल होत असते. म्हणजे त्याच किमतीमध्ये तुम्हाला डबल कॅपॅसिटीचं इंजिन हे 1.5 वर्षांनी मिळत असतं. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजी ही प्रचंड वेगाने पुढे जात आहे. तुम्ही त्याचा म्हणजे असं आहे की जे आता इथले एक्सपर्ट आहे त्यांनासुद्धा ते नॉलेज ॲक्सेप्ट करणं किंवा ते नॉलेज समजून घेणं हे सुद्धा अवघड जातं आपल्यासारख्या युजरला. पण किमान काय चाललं आहे, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय, आपण कुठले इंजिनियर असो, ह्या गोष्टी बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. नेक्स्ट, आता मी यश मिळवण्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाचे गोष्टी करायला सांगणार आहे. की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की
तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला हे करावं लागेल की यश म्हणजे तुमच्या दृष्टीने काय हे ठरवावं लागेल. कुणाच्या दृष्टीने पैसा मिळवणं म्हणजे यश असेल, कुणासाठी PhD करणं म्हणजे यश असेल, कुणासाठी एक्स पोस्टिंग मिळणं म्हणजे यश असेल. प्रत्येकासाठी या डेफिनेशन वेगळं आहे. तर पहिल्या गोष्ट आपल्याला करायची की थिंक इमॅजिन अबाउट युअर इमेज ऑफ सक्सेस. तुम्हाला सक्सेस म्हणजे नेमकं काय वाटतंय याबद्दल तुम्ही ठरवा. ते ठरवल्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला करायची की ती गोष्ट लिहून काढा किंवा मित्रांना सांगा. ही गोष्ट यासाठी सांगतोय कारण आपण मनुष्य प्राणी आहोत. आपण जे बोलतो दुसऱ्या दिवशी विसरून जातो. पण ज्याच वेळेस तुम्ही ही गोष्ट लिहून काढा, लिहिल्यानंतर आपल्या मनामध्ये ती गोष्ट राहण्याची शक्यता जास्त वाढते आणि जेव्हा कधी तुम्ही ती गोष्ट पुन्हा एकदा वाचाल तेव्हा ती गोष्ट तुमच्या लक्षात येईल की मला हेच व्हायचं आहे आणि मी त्यासाठीच प्रयत्न करणार. आणि तुम्ही दुसऱ्याला जेव्हा एखादी गोष्ट सांगाल की तुम्ही फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती म्हणेल की मला कलेक्टर व्हायचं आहे, तर दुसरा तुमचा मित्र रोज त्याला रिमाइंड करून देईल राहील की तू कलेक्टर आहेस. इव्हन IAS साठी ते तयारी करतात. ते त्यांचा ईमेल ID किंवा नावासमोर आधीच IAS लिहितात, कारण डेली त्यांना ते स्वप्न बघायचं आहे की मला IASच व्हायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण काम करत गेलो तरच आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे 2 करून थांबलं तर काही होणार नाही. त्यासाठी जे करावं लागतं ते आपण करणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट, आता हे करणं, एखाद्या कलेक्टर व्हायचं आहे ही स्टेप आपल्याला आत्ता जरी अवघड वाटत असेल तर हा टप्पा आपण कसा गाठायचा यासाठी मी तुम्हाला एक मेथड सांगणार आहे. या मेथडचं नाव आहे स्टेअर मेथड ऑफ गोल अचिव्हमेंट. ठीक आहे, मेथड म्हणजे फार इंटरनॅशनल मेथड असं नाही, हे आपणच तयार करायचं, आपणच नाव द्यायचं आणि प्रेझेंट करायचं असं तो पद्धती आहे. स्टेअर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिना. तर ह्या स्टेअरच्या माध्यमातून आपण एखादा गोल, एखादं आपलं एम कसं अचीव करायचं हे थोडं ॲनॉलॉजी करून सांगणार आहे. असं इमॅजिन करा नेक्स्ट की हे एक स्टेअरकेस आहे. नेक्स्ट, या स्टेअरकेसच्या बॉटमवरती पहिल्या पायरीवरती तुम्ही आहात. पहिल्या पायरीवरती असताना दुसऱ्या पायरीवरचं जे एम असेल ते तुम्ही सेट करायचं. दॅट विल बी युअर फर्स्ट एम. आणि नंतर नेक्स्ट ते जे एम आहे ते तुम्ही अचीव करा. हे पहिला टप्पा तुम्ही केल्यानंतर नेक्स्ट की यू विल बी व्हेरी कॉन्फिडंट. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हे जे मी ठरवलं ते मी मिळवलं. त्यानंतर दुसऱ्या पायरीवरचं, तिसऱ्या पायरीवर जे तुमचं एम असेल ते तुम्ही निश्चित करा आणि ते मिळवा. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने एक पायरी ओलांडत तुम्ही मार्गक्रमण करा. असं केल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की एक दिवस तुम्हाला ते अल्टिमेट एम तुमचं जे होतं ते तुम्ही मिळवलेलं आहे. नेक्स्ट, कधीही डायरेक्ट जंप करण्याचा प्रयत्न करू नका. डायरेक्ट जर कधीही केलेलं चांगलं, पण दुर्दैवाने ती जर गोष्ट साध्य झाली नाही तर पुन्हा तुम्ही ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी येऊन थांबता. त्यामुळे डायरेक्ट जंपिंग टाळा. टप्प्याटप्प्याने कुठलीही गोष्टीकडे जाण्याचं हे करा. मात्र हे सगळं करताना एक गोष्ट आपण अतिशय महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे की आवर अल्टिमेट एम इज दॅट. कधी काय होतं की टप्प्याटप्प्याने जाताना आपल्याला असं वाटतं की बस झालं, एवढं केलं भरपूर झालं, आता काय पुढे जायची गरज नाही. असं कधीही वाटू देऊ नका, कारण आपला अल्टिमेट एम नॉट फेल्युअर बट नो एम इज अ क्राईम असं एक स्लोगन आहे. त्यामुळं अल्टिमेट एम आपलं कधी विसरायचं नाही. नेक्स्ट, आता मी तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल थोडा टिप्स देणार आहे. मग आत्तापर्यंत जे सांगितलं ते एक जनरल असतो, तुम्हाला सेन्सिटाईज करावं, या विषयाकडे थोडा इंटरेस्ट निर्माण व्हावं, कोणाला झोप येत असेल तर ती येऊ नये म्हणून मी हे सगळं सांगितलं आहे. आता आपण मुख्य विषयाकडे येऊ. या अभ्यासासंबंधी तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला ज्या टिप्स देणार आहे त्याच्याबद्दल कुठल्या त्या गोष्टी ते सांगतो. पहिला आहे प्लॅनिंग फॉर स्टडी, म्हणजे अभ्यासाचं प्लॅनिंग आपण कसं करायला पाहिजे. दुसरं आहे की अभ्यास करण्यासाठी रेफरन्स बुक आपण कसे निवडायला पाहिजे. तिसरं आहे आपला सिलेबस कसा ऑर्गनाईज करायचा. चौथा आहे आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी, व्यूहरचना कशी असली पाहिजे. नेक्स्ट, लिसनिंग स्किल अतिशय महत्त्वाचं आहे. मी याच्यामध्ये डिटेल बोलणारच आहे. रीडिंग स्किल्स म्हणजे असे काही स्किल असतात आपल्याला माहिती नसते की याच्यासाठी स्किल असणं, आपल्याला काही गोष्टी ऐकण्यासाठी स्किल असणं, वाचण्यासाठी स्किल असणं हे आवश्यक असतं, हे आपल्याला माहिती नसतं. नोट्स कशा काढायच्या याबद्दल मी सांगणार आहे. रिव्हिजन कशी करायची याबद्दल थोडं टिप्स देणार आहे. नंतर एक्झामिनेशनबद्दल थोडं टिप्स देणार आहे. आणि शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये करिअर प्लॅनिंगमध्ये बोलणार आहे. आणि लास्ट जो आहे हे सगळं करताना आपल्याला फेल्युअरची भीती वाटणार आहे. ती भीती न वाटण्यासाठी मी काही सांगणार आहे. नेक्स्ट, प्लॅनिंगबद्दल असं सगळ्यात सुरुवात करू आपण प्लॅनिंगपासून. प्लॅनिंगबद्दल असं म्हटलं जातं इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. अर्थ लक्षात आला. म्हणजे तुम्ही जर प्लॅन करायला विसरलात तर तुम्ही अपयशी होण्याचं प्लॅनिंग केलं असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे प्लॅनिंग ही कुठल्याही गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
म्हणजे तुम्हाला इथून तुमच्या घरी जायचं असेल, गावाला जायचं असेल, पुण्याला जायचं असेल, त्याचंसुद्धा काहीतरी प्लॅनिंग तुम्ही केलं पाहिजे. प्लॅनिंग असं नाही की अभ्यासाचंच प्लॅनिंग, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग तुम्ही केलं तर ती गोष्ट पार पडायला तुम्हाला त्रास होत नाही, तुम्हाला त्यातून आनंद मिळतो की मी असं ठरवलं होतं आणि तसंच घडतं. आणि प्लॅनिंग करताना तुमच्या अनसर्टनिटी म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण प्लॅनिंग फार सिम्पल पकडतो, पण तेवढं सिम्पल कधी नसतं. तर ह्या गोष्टीसुद्धा विचारात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे, त्याबद्दल मी बोलणार आहे. नेक्स्ट तुम्ही बऱ्याचदा बघत असाल की तुमचे काही मित्र अभ्यासामध्ये खूप वेळ देतात, म्हणजे नेहमी अभ्यासच करत असतात, पण त्यांना पाहिजे तेवढं रिटर्न मिळत नाही. याचं बेसिक कारण प्लॅनिंग हे आहे की त्यांना काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग ते करत नाही, नियोजन करत नाही, आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये किंवा यश आपल्याला दिसत नाही. नेक्स्ट हे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही प्लॅनिंग करताना 2 गोष्टींचं भान नेहमी ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ॲबिलिटीज आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं लिमिटेशन. आपल्याला अनलिमिटेड ॲबिलिटीज कुणाला नाही आणि एक्स्ट्रीम लिमिटेशन देखील कुणाला नाही. प्रत्येकाला काही ना काही चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहे. चांगल्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने वापर कसा करायचा आणि जे लिमिटेशन आहे त्याला ओव्हरकम कसं करायचं हे प्लॅनिंग फेजमध्येच आपल्याला लक्षात येईल, आणि त्याच्यानुसार आपला प्लॅन बी म्हणजे हा प्लॅन फेल झाला तर काय असा प्लॅन बी आपल्याला तयार करता येईल. नेक्स्ट टाईप ऑफ प्लॅनिंग. कुठलंही प्लॅनिंग अभ्यासाच्या बाबतीत सांगतो आहे. आता अभ्यासाच्या बाबतीत जर प्लॅनिंग आपल्याला करायचं असेल तर हे प्लॅनिंग 2 टाईपचं असेल. पहिलं असेल लॉंग टर्म प्लॅनिंग, दुसरं आहे शॉर्ट टर्म प्लॅनिंग. लॉंग टर्म प्लॅनिंगचा अर्थ असा आहे की तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच या वर्षामध्ये किंवा या सेमिस्टरमध्ये कुठले विषय शिकणार आहात, संपूर्ण त्याचं प्लॅनिंग की या वर्षामध्ये मी कसं नियोजन करणार आहे. आपलं नियोजन फार सोपं असतं की आपण ठरवतो, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो आहे की आपण ठरवतो की पुढच्या 1.5 महिन्यामध्ये मी आता हा विषय संपून टाकतो. पहिले 15 दिवस पहिल्या चॅप्टरच्या पुढे जातच नाही आपण. त्यानंतर आपलं जो पुढचा ठरलेला असतो की अजून तर एकच चॅप्टर झालं नाही, अजून तर 10 चॅप्टर करायचे. त्यामुळे आपण केलेला सगळा उत्साह आपला जातो आणि शेवटी परीक्षेच्या आदल्या रात्री जेवढा अभ्यास होईल ते आपलं प्लॅनिंग असं आपण ठरवतो. पण परीक्षेच्या दृष्टीने 35-40 मार्क मिळवाल जरी हे सोपं असलं तरी जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये उतराल तेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की ही लॉंग टर्म स्ट्रॅटेजी म्हणून बिलकुल चुकीची आहे. तुमचं भलं ठीक आहे प्लॅनिंग फेल झालं असेल तसं प्लॅनिंग रिवाईज करा. मी त्याबद्दलही तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर असं वाटतं की 10-11 चॅप्टर तुम्हाला कव्हर होत नाही, कव्हर करू नका. प्लॅनिंगच असं करायचं की तुम्ही 5च चॅप्टरचा अभ्यास कराल, हे मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये सांगणार आहे. पण त्यासाठी प्लॅनिंग चुकीचं आहे, प्लॅनिंग करायची गरज नाही, हा जर आपला समज असेल तो मनातून काढून टाका. तर कुठल्याही सेमिस्टरच्या सुरुवातीला लॉंग टर्म प्लॅनिंग करा आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग म्हणजे त्या महिन्याचं किंवा त्या आठवड्यासाठी तुम्ही जे प्लॅनिंग कराल ते शॉर्ट टर्म प्लॅनिंग. नेक्स्ट प्लॅनिंग करताना 3 प्रश्न स्वतःला विचारायचे. पहिली गोष्ट म्हणजे हे प्लॅनिंग कशासाठी करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता एक्झामसाठी प्लॅनिंग करत असाल तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ते अतिशय क्लिअर कट असलं पाहिजे. प्लॅनिंग फॉर टॉपिंग बी सिव्हिल एक्झामिनेशन 2040 सो क्लिअर. म्हणजे त्यामध्ये कुठली ॲम्बिग्युटी आपल्या मनात राहायला नको. तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे ते तुमच्या प्लॅनिंग स्टेटमेंटमध्ये यायला पाहिजे. शेवटी मी हे सगळे करायला का सांगतो, हे सगळं थेरॉटिकल आहे, पण जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा आपण त्यात इन्व्हॉल्व होतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही लिहून काढतात, एखादी गोष्ट लिहिणं म्हणजे ते आपल्या मनामध्ये स्वतःला आपण सांगणं की तुला असं वागायचं आहे असं आपल्या मनाला आपण सांगत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी जनरली लिहून काढत. नंतर मग एकदा सवय झाली की तुम्ही एकदा मनाशी ठरवलं मला हे करायचं की बाय डिफॉल्ट तुम्ही ते करायला लागाल. पण ती सवय होऊ देण्यासाठी आपल्याला मनाचं ट्रेनिंग करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे की हाऊ अँड व्हेन यासाठी तुम्हाला रोडमॅप तयार करावा लागेल की तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, तुम्ही आज कुठे आहात, तिथे जाण्यासाठी तुम्हाला कसं जावं लागेल हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि कधी ते करावं लागेल हे देखील तुम्हाला टाईमलाईन किंवा माइलस्टोन तुम्हाला ठरवावं लागेल. नेक्स्ट आणि शेवटचं आहे की या प्लॅनिंगमध्ये कोण ॲक्ट करणार आहे. म्हणजे तुम्हाला सपोर्टिंग तुमचे मुलं असतील, तुमचे शिक्षक असतील, तुम्ही स्वतः असतील, प्रत्येकाचा रोल काय असणार आहे, तुम्ही दुसऱ्याकडून काय मदत घेणार आहे हे सुद्धा ठरवलं पाहिजे. आणि कुठलंही प्लॅनिंग करताना ते प्लॅनिंग संपवणार कसं, म्हणजे हे प्लॅनिंग फेल झालं तर काय करणार याचं सुद्धा प्लॅन बी तुम्ही तयार केलेलं पाहिजे. नेक्स्ट मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ह्या माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कॉलेजमधल्या होत्या. तुमच्या देखील तेच असतील असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या जे कॉलेजचा टाईम कसा आपला जातो हे जर आपण बघितलं तर पहिला आहे कॉलेज टाईम, म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमचा जो वेळ जातो तो. दुसरा आहे अभ्यास, तिसरा आहे स्लिपिंग, चौथा आहे सोशल ॲक्टिव्हिटीज आणि 5वा आहे फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन. त्या स्लाईडचा उद्देश फक्त एवढाच आहे की हा जो 5वा क्वाड्रंट आहे, 5वा पार्ट आहे, हा पार्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारच असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. कोणी तो दाखवतं, कोणी दाखवत नाही, एवढाच फक्त फरक आहे. त्यामुळे
हा पार्ट तुमच्या आयुष्यात येणार हे ठरवून तुम्ही प्लॅनिंग करा, हे ठरवून तुम्ही नियोजन करा. नेक्स्ट. एक अतिशय, मी IIT कानपूरला असताना आम्हाला डॉक्टर केदेव नावाचे एक सर होते, जे ऑप्टिमायझेशनमध्ये म्हणजे जगामध्ये त्यांचं रिसर्च पेपर फॉलो केले जातात. तर त्यांनी आम्हाला अतिशय सोपं आणि सिम्पल थेरम शिकवलं की नो फ्री लंच. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की या जगामध्ये काहीही फुकट मिळणार नाही. कुठलीही गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. फ्रीचा अर्थ पैसेच दिले पाहिजे असं नाही, काही त्यासाठी इफर्ट द्यावं लागतील, वेळ द्यावा लागेल, अटेन्शन द्यावं लागेल, हार्डवर्क द्यावं लागेल, समथिंग. तुम्हाला फुकट काहीच मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर याच्यातून तुम्हाला यश मिळवायचं असतील, चांगले मार्क मिळवायचे असतील, तर तुम्हाला स्मार्ट डिसिजन घेणं गरजेचं आहे. स्मार्ट डिसिजन घेऊन तुमचा सोशल ॲक्टिव्हिटीचा टाईम कमी करून स्टडी टाईम वाढवता येईल का, फ्रस्ट्रेशनचा टाईम कमी करून तो स्टडीमध्ये वाढवतील का, अशा प्रकारचं डिसिजन तुम्हाला आत्ता घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि आत्ताच जर तुम्ही सॅक्रिफाईस केलं तर भविष्यात त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट. आत्तापर्यंत आपण बोललो प्लॅनिंगबद्दल, प्लॅनिंग कसं करायला पाहिजे. आता पुढची जी स्लाईड आहे ती आहे रेफरन्स बुक. तुम्ही आता बाजारात गेले की तुम्हाला बाजारामध्ये एका विषयाची किमान 100 पुस्तकं पाहायला मिळतील. या पुस्तकापैकी कुठलं पुस्तक आपण निवडायचे, मी काय तुम्हाला इथे पुस्तकांची नावं सांगणार नाही. पुस्तक कसं शोधायचं, कसं आपण घ्यायचं हे याच्याबद्दल काही 2-3 मुद्दे सांगणार आहे. की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानात जेव्हा जाल पुस्तक घेण्यासाठी, कुठलंही पुस्तक रँडमली ओपन करा, त्यातला एक पॅरेग्राफ वाचा आणि तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला जर काही समजलं असेल, तो विषय तुम्हाला काहीच माहीत नाही तरी पण तुम्हाला थोडंफार लिंक लागत असेल, ती भाषा तुम्हाला सोपी वाटत असेल, त्याच्या फिगर चांगल्या वाटत असेल, असं पुस्तक तुम्ही निवडा. जनरली आपण काय करतो की कोणीतरी सांगते पुस्तक चांगले म्हणून ते आपण पुस्तक आपण घेतो, पण त्यातली भाषा, त्यातलं जे फ्लो आहे अभ्यासाचा तो आपल्याला मॅच होईल असं नाही. त्यामुळे कुठलेही पुस्तक निवडताना कोणी सांगितले म्हणून निवडायचं, कारण आता तुम्हाला PEला पुस्तकं सांगतील हे पुस्तक आहे ते वापरा, PC पुणे वापरा, पण एकदा तुम्ही फील्डमध्ये गेल्यावर तुम्हाला कोणी सांगणार नसणार आहे. तेव्हा तुम्हाला चॉईस तुमची स्वतःला करायची आहे आणि जे पुस्तकं तुम्ही आत्तापर्यंत वापराल तेच पुस्तकं तुम्हाला आयुष्यभर वापरायची आहे. त्यामुळे तुमचं जे चॉईस असणार आहे पुस्तकांच्या बाबतीत ते अतिशय क्रिटिकल आहे. नेक्स्ट. 2 वेगवेगळी पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 2दा वाचणं कधीही चांगलं असतं. त्यामुळे तुमचं म्हणजे ते रिव्हिजनसाठी चांगलं असतं. 2 पुस्तकामध्ये त्याच्या रायटिंगमध्ये, लँग्वेजमध्ये काही वेगळा अर्थ असू शकतो, त्यामुळे आपण विनाकारण कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे कधीही 2 पुस्तकातून अभ्यास करू नका, एकच पुस्तकातून अभ्यास करा. आणखी एक सांगायचे की जेव्हा तुम्ही अभ्यास करायला पुस्तक हातात घ्याल तेव्हा दुसऱ्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल घ्यायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तुम्हाला जे काही समजलं ते अंडरलाईन करा किंवा जे काही समजलं नाही ते सुद्धा अंडरलाईन करा आणि क्वेश्चन मार्क करा. याचा उपयोग तुम्हाला पुढच्या वेळी जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला होईल. माझा सतत अनुभव सांगतो की आपण एखादं पुस्तक वाचतो, मग ठेवून देतो, मग 15 दिवसांनी परत उघडतो, मग आपल्याला समजत नाही आपण वाचले की नाही वाचले. तर किमान याचा फायदा असा होईल की तुमच्या अंडरलाईन करून तुमच्या लक्षात येईल की अरे हे आपण वाचलेलं आहे आणि त्यातलं हे आपल्याला समजलेलं आहे. तर किमान याच्यासाठी तरी ही तुम्ही हॅबिट बाळगा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या पुस्तकावर लिहा, मित्राच्या किंवा लायब्ररीच्या पुस्तकावर लिहू नका. नेक्स्ट. आता इंटरनेट, IT-बद्दल मी बोललो, ICT. इंटरनेटमुळे तुम्हाला हे जे पूर्वी जे होतं मोनोपली अभ्यासाची, इन्फॉर्मेशन असिमेट्री होती, तुम्हाला जर चांगल्या गोष्टी माहीत असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकत होता. आता ती गोष्ट राहिलेली नाही. इन्फॉर्मेशन प्रत्येकाच्या फिंगर टिपमध्ये आहे, फिंगर टिपवरती उपलब्ध आहे. तुम्ही फक्त इंटरनेटवर जाऊन अशी पुस्तकं सर्च करायला शिकलं पाहिजे. कशी सर्च करायची ते आपण शिकलं पाहिजे. आणि पुस्तकं विकत घ्यायची सुद्धा गरज नाही. म्हणजे कॉलेजमध्ये यायचं की नाही याच्यावर आता युनिव्हर्सिटीमध्ये डिबेट सुरू आहे की असे कॉलेज, कन्व्हेन्शनल कॉलेज आपण ठेवायचे की नाही, असे क्लासरूम टाईप स्टुडंट आणि टीचर इंटरॅक्शन जे होत आहे ते ठेवायचं नाही, याच्याबद्दलचा डिबेट सुरू आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून असेल, PPTच्या माध्यमातून असेल, अतिशय चांगले पर्याय आता इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मी थोडं सांगणार आहे त्याच्याबद्दल. नेक्स्ट. हां, याच्यासाठी तुम्हाला एखादी गोष्ट जर समजली नसेल, फॉर एक्झाम्पल हायड्रो पॉवर प्लॅन्टचं ऑपरेशन कसं होतं, तर फक्त यूट्यूबवर जा, यूट्यूबवर टाका ऑपरेशन ऑफ हायड्रो पॉवर प्लॅन्ट. तुम्हाला कंप्लीट त्याचा व्हिडिओ तिथे पाहायला मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला जे व्हिज्युअलमुळे जे लर्निंग होईल त्यामुळे तुमचे कन्सेप्ट अतिशय क्लिअर होतील. दुसरी एक स्लाईड शेअर नावाची वेबसाईट आहे, ज्याच्यामार्फत तुम्ही PPT डाउनलोड करू शकता, स्लाईड्स डाउनलोड करू शकता. अतिशय चांगलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आपल्याला असं वाटेल की सिव्हिल इंजिनिअर मिळतील का, पण सिव्हिल इंजिनिअरिंगमधले जे स्पेशलायझेशन आहे त्याच्यासुद्धा याचे सब्जेक्ट्स इथे उपलब्ध आहेत. दुसरी एक वेबसाईट NPTEL नावाची, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग. हा जो एक प्रोग्राम आहे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा प्रोग्राम डिझाईन केला आहे
या प्रोग्राममध्ये IIT आणि IIMमध्ये जे काही शिकवलं जातं त्या सगळ्या लेक्चरचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि ते सगळे लेक्चर या वेबसाईटवर अवेलेबल करून दिले जातात. त्यामुळे तुम्हाला जे IITमध्ये शिक्षण मिळतं त्याचं सगळं रेकॉर्डिंग आणि लेक्चर नोट्स या वेबसाईटवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि दुसरी एक वेबसाईट आहे कोर्सेरा नावाची. या वेबसाईटवरती जो मी मगाशी म्हणालो की कन्व्हेन्शनल शिक्षणाची गरज आहे का, तर या कोर्सेरा वेबसाईटवरती जगातील जवळपास 200 विद्यापीठं एकत्र आली. त्यामध्ये इंटरनॅशनल भारतातलं फक्त IIT दिल्ली हे एकच विद्यापीठ याच्यामध्ये आहे. सगळे इंटरनॅशनल कॅम्ब्रिज असतील, ऑक्सफोर्ड असतील, स्टॅनफोर्ड असतील, ही सगळ्या विद्यापीठांनी मिळून ही वेबसाईट तयार केली. याचं फक्त एकमेव कारण असं आहे की ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही त्यांना या वेबसाईटमार्फत शिकता येतं आणि टोटली फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला शिकता येतं. यांचे लाईव्ह लेक्चर असतात. तुम्ही स्वतः ऑनलाईन सेशनवर बसून चॅटिंग करू शकता, प्रश्न विचारू शकता. असाइनमेंट असतात, ते असाइनमेंट आपण कंप्लीट करायचे, अपलोड करायचे आणि हे असाइनमेंट कॉपी पेस्टसारखे नसतात. तुमचं माइंड ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये आवश्यक असतं आणि त्याचं इव्हॅल्युएशन होऊन तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट देखील मिळतं. अशा प्रकारच्या वेबसाईट, अशा प्रकारचे कार्यक्रम आता जगामध्ये डेव्हलप होत आहे. आणि हे सगळं तुम्हाला करायचं असेल तर ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट. आता हे सगळे रिसोर्सेस आपल्याकडे असतात, पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला नेमके कसे वापरायचे ते कळत नाही आणि मग कधीतरी अशी आपली परिस्थिती उद्भवते. त्यामुळे रिसोर्स असणं ही एक गोष्ट आहे आणि ती कशी वापरायची आणि ICTच्या बाबतीत हे पर्टिक्युलरली फार लागू आहे. नेक्स्ट. हा महत्त्वाचा भाग आहे प्रेझेंटेशनचा. बाकी विसरलं तरी चालेल पण ही स्लाईड विसरू नका, कारण याच्यामध्ये मी पहिल्यांदा जे सांगितलं की आपला सिलेबस आपल्याला कधीच कव्हर होत नाही. त्याच्यावर सोल्युशन काय, त्याच्यावर आपल्याला एक असंच करता येईल की वर्षाच्या सुरुवातीला तुमचा संपूर्ण सिलेबस तुम्ही एकदा बघा. सिलेबस वाचताना निम्मा सिलेबस वाचला की आपल्याला कंटाळा येईल, पण तरी पण जिद्द न सोडता शेवटपर्यंत वाचा, कारण आपल्याला काहीच कळत नसतं. नुसतं वाचायचं म्हणून वाचतो आपण, कारण आपल्याला त्यातले कन्सेप्ट जे असतात ते माहीतच नसतात. हरकत नाही, तरी पण सिलेबस वाचा. सिलेबस वाचल्यानंतर सिलेबस बाजूला ठेवायचा, क्वेश्चन पेपर घ्यायचे मागच्या वर्षीचे, क्वेश्चन पेपर वाचायचा. हे दोन गोष्टी केल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठला भाग परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सिलेबसमध्ये कुठल्या भागावरती स्ट्रेस दिला जातो, कुठले क्वेश्चन परत परत विचारले जातात. आणि आपली परीक्षा पद्धती जी आहे, परीक्षा पद्धतीमध्ये इंडस्ट्रीला जे पाहिजे असतं त्या भागावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुझा सिलेबस संपूर्ण जरी असला तरी इंडस्ट्रीला काय पाहिजे तेवढाच भाग घेऊन त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन केलं की तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्याचा वापर करता आला पाहिजे, अशा हेतूने ते तयार केलं असतं. ह्या दोन गोष्टी करा. आणि हे केल्यानंतर दोन प्रकारच्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करायच्या आहेत. पहिला आहे इम्पॉर्टंट, दुसरा आहे अर्जंट. इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कुठले की जे परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे, की दरवर्षी ते प्रश्न विचारले जातात. असं आपल्याला माहीत आहे की आपण काही जण बरेच जण त्याच्यावर पास होत असतो. तर हा इम्पॉर्टंट पार्ट आयडेंटिफाय करा की कुठले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. दुसरा जो आहे अर्जंट. अर्जंटचा अर्थ असा आहे की असा भाग की जो परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही, पण तो जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला जे शिकवणार आहे ते तुम्हाला समजणार नाही. म्हणजे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट हा महत्त्वाचा आहे, पण अर्जंट जर तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला इम्पॉर्टंट समजणार नाही. त्यामुळे हे दोन पार्ट आयडेंटिफाय करा. नेक्स्ट. आणि सगळा तुमचा सिलेबस जो आहे या 4 प्रकारे डिवाईड करा. पहिला आहे इम्पॉर्टंट अँड अर्जंट, म्हणजे जो परीक्षेला महत्त्वाचा आहे आणि अभ्यासाचे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. दुसरा आहे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, म्हणजे तो परीक्षेला महत्त्वाचा आहे पण आत्ताच नाही शिकलं तरी चालेल, मग असा अभ्यास आपण PLमध्ये करू शकू. तिसरा आहे नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट, म्हणजे परीक्षेला येणारच नाही पण तो जर शिकला नाही तर तुम्हाला पुढचा कन्सेप्ट समजणार नाही. आणि शेवटचा भाग आहे अतिशय महत्त्वाचा, नायदर इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. तर याचं काय करायचं हे तुम्ही आपल्या विवेक बुद्धीनुसार त्याचं ठरवायचं आहे. नेक्स्ट. हे ते 4 क्वाड्रंट आहेत ज्याच्यामध्ये आपण आपल्या सिलेबसची विभागणी केलेली आहे. पहिला जो क्वाड्रंट आहे तो आहे इम्पॉर्टंट आणि अर्जंट. नेक्स्ट. तुमचा अभ्यास तुम्ही जेवढा वेळ अभ्यास करत असाल, पहिल्या स्लाईडमध्ये आपण सांगितलं की प्रत्येकाने किती वेळ अभ्यास करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. यांना किती लागतो तेवढाच वेळ यांना लागेल असं सांगता येत नाही, कारण प्रत्येकाच्या नेचर आणि नर्चर वेगवेगळा आहे. त्यामुळे तुम्ही जेवढा अभ्यास कराल त्याचा 50% वेळ हा क्वाड्रंट 1ला देणं अतिशय गरजेचं आहे, कारण तो परीक्षेला महत्त्वाचा आहे आणि कन्सेप्ट संबंधित दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. सेकंड क्वाड्रंट जो आहे नेक्स्ट, त्याच्यामध्ये 20% वेळ तुम्ही जो अभ्यास करत असेल त्यापैकी 20% वेळ सेकंडसाठी द्या. थर्ड क्वाड्रंटसाठी 20% द्या. आणि जो लास्ट क्वाड्रंट आहे नायदर इम्पॉर्टंट नॉर अर्जंट, यासाठी जमलं तर 10% वेळ द्या. असं जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुम्हाला जाणवेल की आपला जो सिलेबस आपल्याला आत्तापर्यंत एवढा मोठा वाटत होता तो आता आपल्याला छोटा वाटायला लागेल. नेक्स्ट. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
की या जगातील कितीही मोठे विद्वान असो, IIT मधले प्रोफेसर असो, कुठल्याही विषयाचा संपूर्ण सिलेबस कमांड करण्या इतकं कुणाची क्षमता नाही. म्हणजे बेसिक गोष्टी सगळ्यांना माहीत असतील, पण खोलवर संपूर्ण खोल ज्ञान हे सगळ्या विषयांचं. मी आत्ताच फेसबुकवर एक फार चांगलं कार्टून वाचलं की विद्यार्थी म्हणतो की मला तर 5-6 विषय शिकवतात, पण शिक्षक तर एकच विषय शिकवतात. म्हणजे अल्टिमेटली काय असतं की शिक्षकांचं नॉलेज जे आहे ते एका फील्डमध्ये अतिशय डीप असतं. पण आता जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपल्याला वेगवेगळ्या विषयांचं बेसिक नॉलेज आपल्याला ॲक्वायर करायचं. त्या दृष्टिकोनातून या सिलेबसकडे बघा, म्हणजे तुम्हाला याचं लोड वाटणार नाही. जेव्हा तुम्ही लेक्चरसाठी जाल तेव्हा तुम्हाला उद्या काय शिकवणार आहे ते निश्चित वाचून जा, म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये ते चांगल्या पद्धतीने समजेल. त्याच्यामध्ये काही जर अडचणी असतील ते तुम्ही प्रश्न विचारा, तुमच्या अडचणी दूर करा. नेक्स्ट अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटलं. मी IIM इंदोरला गेल्यानंतर मला असं समजलं, म्हणजे एवढ्या 30 वर्ष झाल्यानंतर मला समजलं की लिसनिंग स्किल नावाचा एक विषय असतो, असा एक टॉपिक असतो जो आपल्याला काहीच माहीत नाही. लिसनिंगची थेरोटिकल डेफिनेशन दिली आहे. नेक्स्ट एक मिनिट बॅक. तुम्हाला असं वाटतं की लिसनिंग आणि हिअरिंग हे 2 इंग्लिश शब्द आहे. या 2 शब्दामध्ये काही डिफरन्स असेल असं वाटतं? असेल तर कुणी एकाने सांगावं. लिसनिंग म्हणजे पहिले लिसनिंग सांगा. ओके. आणि हिअरिंग? करेक्ट, व्हेरी गुड. त्याने अतिशय बरोबर सांगितलं. नेक्स्ट हिअरिंग म्हणजे आपल्या कानावर जे आपलं पडतं आहे, फॅनचा आवाज पडतो आहे तो आपण ऐकतो आहे, नुसता हिअर करतो आहे. पण लिसनिंग म्हणजे तुम्ही जे आता माझं बोलणं ऐकता दॅट इज लिसनिंग. कारण लिसनिंगमध्ये तुमचं ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे. जेव्हा तुम्ही असं मला चेहऱ्यावर जाणवतं की तुम्ही आता रिप्लाय देतात, काहीतरी सांगता, तुमच्या नजरेतून मला समजतं आहे, तुमचे फीडबॅक मला येतात, तर ही लिसनिंगसारखी गोष्ट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. हिअरिंग इज अ फिजिकल प्रोसेस, म्हणजे तुम्ही लक्ष नाही दिलं तर ती होणारच आहे. बट लिसनिंग इज अ फिजिकल अँड मेंटल, इट इज अ सायकोलॉजिकल प्रोसेस. हिअरिंग पॅसिव्ह आहे, आपण झोपलो तरी आपल्या कानावर काहीतरी पडणार आहे आणि आपल्या कानामध्ये काहीतरी आतमध्ये जाणार आहे. पण लिसनिंग इज ॲक्टिव्ह आणि ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ती लर्न प्रोसेस आहे. म्हणजे दिस रिक्वायर्स स्किल्स. आता हे स्किल कसे असणार आहे त्याबद्दल बघूया. त्याआधी नेक्स्ट आपण थोडं स्टॅटिस्टिक्स बघूया. नेक्स्ट आपण जेव्हा जन्माला येतो सगळ्यात आपण ऐकायला शिकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुमारे 45% वेळा हे स्किल आपण वापरतो की ऐकणं. जास्तीत जास्त गोष्ट आपण ऐकतो. दुर्दैवाने आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये लिसनिंगवर कुठेही भर दिला जात नाही. आपल्या इव्हॅल्युएशनमध्ये लिसनिंग तुम्हाला किती तुम्ही ऐकता, चांगलं ऐकता, त्याच्यावर आपला कुठेही भर नसतो. डॉट लिस्ट. नेक्स्ट दुसरा आहे स्पीकिंग. लर्न सेकंड. आपण मोठे झालो की बोलायला लागतो. त्यानंतर आयुष्यामध्ये 30% वेळा आपण बोलणं हे आपण वापरतो, हे स्किल आपण वापरतो. डॉट नेक्स्ट लिस्ट. म्हणजे आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये याच्यावर फारसा भर नाही. थोडंफार पद्धतीमध्ये इंटरव्ह्यू वगैरेमध्ये आपल्याला त्याच्यावरती थोडं विचारलं जातं, पण तरीही फारसं याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. नेक्स्ट रीडिंग. आपण एकदा मोठे झालो लहानपणामध्ये की आपण मग वाचायला शिकतो. आयुष्यामध्ये 16% वेळा आपण हे स्किल वापरतो आणि हे सुद्धा फारशा चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकवलं जातं. नेक्स्ट रायटिंग. आपला सगळा भर जो आहे तो याच्यावरती आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण लिहायला फार उशिरा शिकतो. 9% वेळाच फक्त हे वापरलं जातं आणि याच्यावर सगळा भर दिला जातो. नेक्स्ट त्याच्यामुळे असं झालं की मोस्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स आर इनइफिशियंट लिसनर्स. म्हणजे आपल्याला लिहायला वाचायला बऱ्यापैकी चांगलं येतं आहे, पण आपण जेव्हा ऐकायच्या बाबतीमध्ये जातो तेव्हा आपण तेवढे इनइफिशियंट असतो. असा हे इज अ प्रूफ थेरी. हा रिसर्च करून ते पर्सेंटेज जे काढले ते रिसर्च करून सिद्ध केलेले पर्सेंटेज. नेक्स्ट हे असं का होतं याची काही कारणं दिली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे नेक्स्ट याचं सायंटिफिक कारण असं आहे. असं का होतं की आपलं लिसनिंगकडे लक्ष नसतं. तर बेसिकली काय आहे की आपला जो बोलण्याचा वेग आहे, मी ज्या वेगाने बोलतो आहे त्याचा वेग आहे 125 वर्ड्स पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला मी 125 शब्द बोलत आहे. नेक्स्ट पण तुम्ही जो विचार करता मनामध्ये त्याचा वेग आहे 1250, मोर दॅन 1200 वर्ड्स पर मिनिट. त्याच्यामुळे काय होतं की मी जे बोलतो ते समजून घेण्यासाठी तुमच्या मनाचा फक्त 10% भागच लागतो. बाकीचा 90% भाग हा कुठेतरी बिझी असतो. तुमचं स्किल लिसनिंग स्किल आपण यालाच म्हणू की हा 90% भाग मी ह्या 10%कडे कसा वळवा. तर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी 100% वेळ
तुमचा माइंडचा थिंकिंगचा या कामात दिला तर तुमचं लिसनिंग स्किल थोडं चांगलं होईल. नेक्स्ट. हे करण्यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजे याबद्दल मी थोडं सांगणार आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादा वक्ता तुमच्यासमोर बोलत असेल तर तुमचं मानं हलवून किंवा तुम्ही त्याला प्रतिसाद देऊन रिप्लाय देऊन फीडबॅक द्या की तुम्ही जे सांगताय ते आम्हाला समजतं आहे. कारण तुम्ही नुसते मान जरी हलवले तर तुमच्या मनाला सांगावं लागते की नाही आता हे जे बोलतो ते ऐकावंच लागेल. त्यामुळे तुमचं मन जरी इथं नसेल तर तुमचं शरीर ते मन इथं आणण्यासाठी मदत करतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपले जनरली आपण काय करतो की काय सांगतोय यापेक्षा कसं सांगतोय याला जास्त महत्त्व देतो. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं याला किंमत राहत नाही आणि तो कसा उभा होता त्यांनी कसं बोलला हे जास्त आपण चर्चा करतो आणि मूळ मुद्द्याची गोष्ट आपण सोडून देतो. त्याकडे ती गोष्ट सोडून द्या. त्यांनी काय सांगितलं याच्याकडे लक्ष द्या. नेक्स्ट. शेवटचं जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे की एखादा वक्ता जर किंवा एखादा लेक्चरर तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असेल तर तो जी गोष्ट सांगतोय ती व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. त्याचं पिक्चर डोळ्यासमोर आणा आणि पिक्चर जर डोळ्यासमोर आणलं तर त्याचा तुमचा इंटिग्रेटेड तुमचा थिंकिंग जे आहे ते इंटिग्रेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रश्न सुचतील त्या प्रश्नाचं तुम्ही प्रश्न विचारा त्याचे उत्तर घ्या. अशा प्रकारे तुम्ही लिसनिंग स्किल फुलफिल करू शकता. नेक्स्ट. एक 5-6 मुद्दे मी तुम्हाला सांगणार अजून काय करायला पाहिजे लिसनिंग स्किल चांगलं करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्टॉप टॉकिंग. जेव्हा तुम्ही एखाद्याचं हे भाषण ऐकत असाल लेक्चर ऐकत असाल आपापसात बोलू नका. नेक्स्ट. अवॉइड डिस्ट्रॅक्शन. म्हणजे बाहेर काय चाललं आहे हे याच्याकडे दुर्लक्ष करा त्याला अवॉइड करा. नेक्स्ट. स्पीकरसोबत वक्त्यासोबत आय कॉन्टॅक्ट मेंटेन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन ज्या विषयावर आपण बोलतो त्या विषयावरच राहील. नेक्स्ट. जे ऑलरेडी सांगितलं आहे की जज कंटेंट नॉट डिलिव्हरी. म्हणजे तो काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या कसं सांगतो हे सोडून द्या. नेक्स्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा की ही गोष्ट माझ्यासाठी कशी महत्त्वाची आहे हे तुम्ही शोधा. तुम्हाला जर इंटरेस्ट निर्माण झाला नाही तर तुमचं मन त्या गोष्टीमध्ये कसं राहणार. नेक्स्ट. कीप युअर माइंड ओपन. म्हणजे प्रत्येक गोष्टीची शक्यता तपासून पाहण्यासाठी तुमचं मन ओपन ठेवा. तुमचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित झालं आहे हे इश्यू करण्यासाठी प्रश्न विचारा. नेक्स्ट. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तेव्हा स्पीकरला बोलण्यासाठी एक पॉज घेऊ द्या आणि मग तुमचा प्रश्न विचारा. आणि बऱ्याचदा असं असतं की जे चांगले वक्ते असतात समोर बसलेले असतात त्यांचं असं असतं की त्यांना असं वाटतं की फार चांगला प्रश्न मी विचारला आहे त्यामुळं याचं उत्तर देखील मलाच माहीत आहे आणि ते उत्तर देखील मीच दिलं पाहिजे असं काहींची हे असते. तर जेव्हा तुम्हाला अशी एखादी गोष्ट माहीत असेल वक्त्याने सांगितलेली किंवा लेक्चरने सांगितलेली गोष्ट तुम्हाला पटली नसेल तर तुमचं उत्तर समोरच्यावर इम्पोज करू नका. लेट हिम एक्सप्लेन. तो जो सांगते ते ऐकून घ्या समजावून घ्या आणि नंतर तुम्ही चर्चा करा. नेक्स्ट. हे झालं लिसनिंग. मुद्दाम 4-5 स्लाईड ह्या लिसनिंगमध्ये ठेवल्यात कारण आपल्याला कुठेही मला सुद्धा हा पहिला लर्निंग एक्सपिरियन्स होता जेव्हा मी हे प्रेझेंटेशन पहिल्यांदा तयार केलं. नेक्स्ट. नोट्स करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं नोट्सचं प्रिन्सिपल आहे की तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार केल्या पाहिजे. दुसऱ्याच्या नोट्स तुम्हाला कधीही चालणार नाही. नेक्स्ट. नोट्स काढण्याची कुठल्याही लेक्चरला जाल कुठेही जाल हातामध्ये वही किंवा आता आयपॅड असतील तुमचं जे काही इन्स्ट्रुमेंट असतील ते घेऊन जायला विसरू नका. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे ऐकाल कसं असतं की 100% बोललं तर आपल्याला 50% लक्षात राहतं आणि जेव्हा आपण एक दिवसाने कृती करायला जातो त्यातला 25% लक्षात राहतं आणि कागदावर येतं तेव्हा 10% येतं. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी समोरचा सांगेल त्या जर कागदावर उतरून घेतल्या नोट डाऊन केल्या. मी नोट्स हे फक्त अभ्यासाच्या बाबतीत बोलत नाही जनरलाइज तुम्हाला सांगतो त्या गोष्टी प्रत्येक गोष्ट लिहून काढायचा प्रयत्न करा. नंतर तुमची अशी हॅबिट होईल की एक कीवर्ड जरी तुम्ही लिहिला तर त्या कीवर्डपासून एक वाक्य तुम्हाला बनवते त्याच कीवर्डपासून नंतर एक पॅरेग्राफ देखील तुम्हाला बनवते. पण तो कीवर्डच जर विसरला तर आपण आपला मुद्दा भरगटून जातो आणि सांगितलेलं असं भरतं आणि आपण लिहितो भरतं असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नोट्सकडे तुम्ही अतिशय गांभीर्याने लक्ष द्या. अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नोट्स काढण्याच्या माझी जी पद्धत होती ती पद्धत अशी होती की कुठलाही एक चॅप्टर असतो 3 पद्धतीच्या नोट्स 3 वेळा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा नोट्स काढावं लागतात. अतिशय सोपं थोड्या सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल. पहिल्या ज्या नोट्स असतात कुठलाही एक चॅप्टर असेल एका चॅप्टरला आपण 10 पानामध्ये 8 ते 10 पानामध्ये कसं बसू हे आपलं स्किल असणार आहे. कारण अभ्यासातलं पुस्तकातलं प्रत्येक शब्द उतरवणे ह्या म्हणजे नोट्स नाही. नोट्सचा असा अर्थ आहे की तुमच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे तुम्हाला जे समजलं आहे किंवा तुम्हाला जे समजलं नाही ते तुम्ही लिहून काढणं म्हणजे नोट्स. तर हे सगळं प्रत्येक चॅप्टर हा 10 पानात तुम्ही बसवायचा आहे. दुसऱ्या व्हर्जनमध्ये हे 10 पानं तुम्हाला 3 पानामध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे ते छोटे करायचे. दुसरी रिव्हिजन जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला लक्षात आलं हे सोपं आहे म्हणून
पहिल्या रिव्हिजनमध्ये काही मुद्दे तुमचे उडून जातील, काही फक्त शॉर्ट फॉर्म समोर येतील, मूळ मुद्दे समोर येतील. आणि थर्ड जे रिव्हिजन असणार आहे ती असेल हाफ पेज पर चॅप्टर और मॅक्सिमम 2 पेजेस पर सब्जेक्ट. आता याचं मी तुम्हाला कारण सांगणार, मी तुम्हाला असं करायला का सांगतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा इंजिनिअरिंग करत असाल तेव्हा तुम्हाला एक पेपर झाला की उद्या दुसरा पेपर, परवा तिसरा पेपर, मध्ये सुट्टी मिळते, अशी एक पद्धत असते. पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जाल, जी MPSCबद्दल मी सांगतो की MPSCचे 4 पेपर असतात. संपूर्ण आपण जे 40 विषय शिकलो ते आपल्याला 2 दिवसामध्ये द्यायचे असतात. म्हणजे सकाळी 10 ते 1 पहिला पेपर, 2 ते 5 दुसरा पेपर, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 1 तिसरा पेपर आणि दुपारी 2 ते 5 चौथा पेपर असतो. आणि कुठल्याही पेपरसाठी आपण जर नोट्सला रिव्हिजन दिले नाही, कारण आपलं सगळं माइंड हे जुन्या विषयामध्ये, पहिल्या विषयामध्ये गुंतलेलं असतं. त्यातून बाहेर येऊन दुसरा विषय काय आहे, पण दुसऱ्या विषयामध्ये एकच विषय नाही. दुसरा सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर 1 म्हणजे सगळं स्ट्रक्चर डिझाईन आहे. त्याच्यामध्ये RCC आलं, स्टील आलं, SFD, BMD सगळं एकाच विषयामध्ये आहे. हे सगळं आपल्याला जाण्यासाठी हे जर 2 पानाच्या नोट्स असतील तर ते तुम्हाला कामात येणार आहे. तर आपल्याला जी तयारी करायची ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा लॉंग टर्मच्या दृष्टीने आपण तयारी करायची. ही आहे जीप आणि अनजीप प्रोसेस. शेवटला काय होतं एक्झाम, म्हणजे माझा अनुभव असा आहे की आपलं जे अर्ध्या पानाची किंवा 1 पानाची नोट्स असते, त्या नोट्समध्ये काय लिहिलं आहे, कुठे लिहिलं आहे हे आपल्याला पेपरला बरोबर आठवतं. आणि तो शब्द आठवला की त्याच्या आधीच्या रिव्हिजनमध्ये काय होतं ते आठवतं, आणि ते आठवले की त्याच्या आधी काय होतं ते आठवतं. ती कंप्लीट अनजीप आपल्या मनामध्ये होत असतं. त्यामुळे तुमच्या नोट्स जेवढ्या छोट्या असतील तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं असतं. नेक्स्ट, तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या आयुष्यभर तुमच्यासोबत ठेवा, कारण ह्या नोट्स तुम्हाला नंतर एखादं मोठं पुस्तक जरी मिळालं तरी तेवढा वेळ नसणार आहे. कारण आयुष्यामध्ये एवढे कामं असतात की तुम्हाला तुमच्या नोट्स असतील तर त्या गोष्टी लवकर समजतात. आणि जसं म्हणालो की पुस्तक उघडले की परत वाटतं यार हे वाचलं की नाही. नोट्स असतात तर आपल्याला एक खात्री असते नाही हे मी अभ्यास केलेलंच आहे. नेक्स्ट, कुठल्याही पेपरला जाण्यासाठी कुठल्याही पुस्तक पाहण्याची गरज नाही. फक्त तुमच्या नोट्सवरून फक्त एकदा नजर फिरवा, तुमचं काम झालं. म्हणजे मी जेव्हा परीक्षेला जायचो 10 वाजता पेपर असायचा, मी 8 वाजता उठायचो, 9 वाजेपर्यंत आठवायचं आणि फक्त नोट्सवर एकदा 5 मिनिटात नजर फिरवायचं आणि एक्झाम जायचो. कधीही मी 5 वाजता उठून अभ्यास वगैरे करायचो. कारण हे लॉंग टर्म जर आपण तयारी केली असेल तर एक्झामच्या नाईटमध्ये फार आपण, म्हणजे एक्झामच्या नाईटमध्ये एक नाईट अभ्यास केला आणि 60%च्यावर मार्क मिळवले असं काय मला कोणी पाहण्यात आलं. तुम्ही पास नक्की व्हाल पण यशस्वी निश्चितच होणार नाही एवढं असं मला वाटतं. नेक्स्ट, ऑलरेडी सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या लिंकवरती मी आत्तापर्यंत जे कोर्स केले त्या सगळ्याच्या नोट्स या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आणि परत एकदा सांगतो की हे रेफरन्स म्हणून तुम्ही वापरा. तुमच्या नोट्स ह्या तुम्ही स्वतः काढणं अतिशय गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की मला जे समजलं, मला जे अवघड वाटलं ते मी लिहून काढलं, माझ्या पद्धतीने लिहून काढलं. ते 100% बरोबर असेल याची गॅरंटी नाही. माझे काही कन्सेप्टच चुकले असतील, मी जे अंडरस्टँडिंग केलं त्यातही चूक असू शकते. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं तुम्ही नोट्सचा एक फॉर्मॅट बघा, काय लिहिलं ते बघा, पण तुमचा जो नोट्स तुम्हाला तयार करायचा तुमच्या हस्ताक्षरामध्ये तयार करा, तर त्याचा फायदा होईल. नेक्स्ट, कधी कशाचा अभ्यास करायचा याबद्दल थोडं सांगणार आहे की जेव्हा आता हे प्रत्येकाच्या नेचरवरती डिपेंड आहे. काही जणांना थेरी फार आवडते, तर ज्यांना असं थेरी आवडते त्यांनी सकाळी प्रॉब्लेम घेतले. म्हणजे प्रॉब्लेम जेव्हा आपलं माइंड फ्रेश असेल तेव्हा प्रॉब्लेम जर घेतले तर आपलं त्यात लक्ष लागून आपल्याला ते सोडवता येते. नेक्स्ट, आणि जेव्हा आपण थकलेला असू, कंटाळलेला असू, संध्याकाळी असो, तेव्हा जो विषय आपला आवडता आहे तो आपण घेतला तर त्यात थोडं मन लागून इंटरेस्ट निर्माण होऊन आपण त्याचा अभ्यास करू. नेक्स्ट, परत एकदा सांगतो की आपला जो संपूर्ण सिलेबस आहे, आपण सिलेबस एक्झामची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर बघतो, तो तेव्हा न बघता सेमिस्टर सुरू होते त्याच वेळेस बघणं अतिशय गरजेचं. नेक्स्ट, आपल्याला जर झोपून अभ्यास करायची, पुस्तक वाचायची सवय असेल तर ती सवय आत्ता सोडा. कारण मी सांगितलं आहे की तुम्हाला जे काही करायचं टेबल आणि चेअरवर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल, नोट्स काढता येतील. नेक्स्ट, आपल्याला जर असं वाटत असेल की काही लोकांना असं, मी पण त्यातलंच आहे की असं वाटायचं आपण आधी थेरी सगळं कंप्लीट करू आणि नंतर प्रॉब्लेम बघूयात, असं बिलकुल करू नका. थेरी आणि प्रॉब्लेम हे कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम सोडवला त्याचा अर्थ तुम्ही थेरी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकला आहात असा त्याचा अर्थ होतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करा. आधी थेरी समजावून घ्या आणि मग त्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवा. नेक्स्ट, रिव्हिजन. आत्तापर्यंत आपण बघितलं नोट्स कशा काढायच्या, पण रिव्हिजन कशी करायची हे बघू आपण. नेक्स्ट,
रिव्हिजन करणं म्हणजे आपलं कसं असतं की एकदा दिलेलं सगळं वाचून काढायचं म्हणजे रिव्हिजनचा अर्थ असा नाही. कुठल्याही जे आपल्या शेवटच्या अर्ध्या पानाची किंवा 2 पानाच्या नोट्स तयार झाल्या असतील त्या नोट्स एकदा वाचा. त्या नोट्स वाचला की एकदा डोळे मिटा आणि पण काय वाचलं आहे हे आठवण्याचा प्रयत्न करा. मग तुमच्या लक्षात येईल की अरे याच्यानंतर काय होतं आपल्याला आठवत नाही. ती खरी रिव्हिजन. नुसतं 2-3 वेळा वाचून हे काही होत नसतं आणि हे तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं, सिस्टमॅटिकली केलं तर तुमचा तो भाग जास्त लक्षात राहणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की हे मला आठवत नाही त्याच वेळेस तुमच्या नोट्स उघडा. तेव्हा तुमच्या नोट्समध्ये तुम्ही काय लिहिलं आहे हे बघा. नेक्स्ट, आमच्या कॉलेजचं लाईफमधलं हे होतं की काही जण माझे मित्र की पर्टिक्युलर एखादा प्रॉब्लेम पाठ करून जायचे. मग तो प्रॉब्लेम काही येऊ यांचे जे पाठ करून आलेलं उत्तर असायचं ते लिहून मोकळं होतं. असं बिलकुल करू नका. कारण याच्यामुळे ठीक आहे तुम्हाला त्या परीक्षेत चुकून मार्कही मिळून जातील पण आयुष्यामध्ये लॉंग टर्ममध्ये हा म्हणजे मी असं म्हणेल की तो भाग न शिकलेला चांगला. तो वेळ तुम्ही कुठल्याही दिवसात चांगल्या कामाला द्या. पण असा अर्धवट अभ्यास बिलकुल करू नका. नेक्स्ट, जेव्हा तुमची परीक्षा असेल त्या परीक्षेच्या 1 दिवस आधी किंवा 1 आठवडा आधी तुमची ट्रायल एक्झाम घ्या. ट्रायल एक्झामचा अर्थ असा आहे की सगळं खिडक्या दारं बंद करा, एका रूममध्ये बसा, घड्याळ लावा, मागच्या वर्षीची जी क्वेश्चन पेपर असेल ती क्वेश्चन पेपर सोडवायला घ्या. तासाभरात किंवा 3 तासामध्ये तुम्ही किती लिहू शकता, किती तुम्हाला येतं हे तुम्हाला समजेल. जर तुम्हाला खरंच टॉप करायचं असेल तर हे ट्रायल केलं तर तुम्हाला तुमचं बेंचमार्क समजेल की आपण कुठल्या लेवलला आहोत, आपण किती अभ्यास अजून करायला पाहिजे. नेक्स्ट ही एक गोष्ट मी IITला असताना शिकलो की तिथे म्हणजे असा अभ्यासाला वेळच नसायचा. कारण एवढ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे होत्या. त्याच्यामुळे तिथे आम्हाला शिक्षकांनी असं सांगितलं की तुमचे जे रिव्हिजन असतं त्या फक्त दोनच वेळा तुम्ही रिवाईज करायचं. पहिली म्हणजे जेव्हा एखादा क्लास संपल्यानंतर अटेंडन्स वगैरे घेऊन दुसरे टीचर येण्यासाठी एक 3 ते 5 मिनटाचा वेळ असतो. त्या वेळेमध्ये तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये काय शिकवलं हे एकदा डोळ्याखाली घाला. दॅट इज युअर फर्स्ट रिव्हिजन. तर तुम्हाला काय घरी जाऊन फार अभ्यास करायची गरज नाही. कारण आपलं सगळं माइंड फ्रेश असतं, आपल्याला सगळं माहीत असतं. त्या 5 मिनटामध्ये तुमचं सगळं सिंक्रोनॉजिकली म्हणजे क्रोनॉलॉजिकली सगळं मनामध्ये फिट होऊन जाईल. ही झाली फर्स्ट रिव्हिजन. आणि सेकंड रिव्हिजन म्हणजे दुसरा क्लास सुरू होण्यापूर्वी मागच्या क्लासमध्ये काय शिकवलं होतं ते आपण बघायचं. म्हणजे आपली ती लिंक लागत जाते. एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी आपल्या मनातले सगळे कन्सेप्ट पक्के होत जातात आणि आपल्याला ते लेक्चरमध्ये जे शिकवणार आहे ते समजत जातं. नेक्स्ट, परत टीमवर्कवरती येतो आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल तर ग्रुप स्टडी हा अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त तो ग्रुप चांगला असणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत कराल, चांगल्या ग्रुपसोबत राहाल तेव्हा निश्चितच तुमचं नॉलेज इंटरचेंज होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. नेक्स्ट, शेवटचा भाग आहे मला वाटतं. आत्ता बघितलं आपण प्लॅनिंग कसं करायचं, त्याचं हे कसं करायचं, नोट्स कशा काढायचं, रिव्हिजन कसं करायचं हे सगळं बघितलं. पुस्तकं कशी निवडायची ते बघितलं. आता आपण येऊ एक्झामच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या एक्झाम पिरियडमध्ये परत आपल्याला एक टाईम टेबल तयार करायचं आहे की एक्झाम कशा कशा आहेत आणि मी कुठल्या दिवशी कशाचा अभ्यास करणार आहे. हे एकदा टाईम टेबल तुम्ही तयार केलं आणि त्याचं फॉलोअप केलं तरी आपल्याला सफिशियंट आहे. दुसरी महत्त्वाची सूचना आहे की जे निगेटिव्ह माइंडेड लोक आपल्यासमोर असतात, आपल्या आजूबाजूला असतात, त्यांच्याशी आपण बोलायचं नाही. काही जणांचं ठरलेलं असतं की पेपर आहे तर फार टफ आहे, असं आहे तसं आहे, असं बिलकुल कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. आपण जो अभ्यास केला आपल्याला तेवढं कॉन्फिडन्स असेल तर आपल्याला अशा गोष्टींचा काही फरक पडत नाही. नेक्स्ट, जेव्हा 2 कन्झिक्युटिव्ह पेपर असतात, एका पाठोपाठ 2 पेपर असतात, तेव्हा मागच्या पेपरमध्ये आपण काय लिहिलं त्याची उत्तरं कधीही चर्चा करू नका. आजपर्यंत मी रिझल्ट लागल्यानंतरच बघितलं की मी पेपरला काय प्रश्न होते आणि काय उत्तरं दिले. जो एकदा पेपर दिला की आपल्या हातात काही राहतच नाही. त्यामुळे आपण चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. कुठलाही तुम्ही किती डिबेट केलं तुमचं उत्तर बरोबर की दुसऱ्याचं बरोबर याच्यामुळे फक्त मनस्ताप मिळतो आणि याच्यामुळे वेळ खर्च होतो. त्यामुळे एकदा पेपर झाला तो एकतर फाडून टाका किंवा बाजूला ठेवून द्या, परत त्याच्याकडे बघायचं नाही. जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा मात्र नक्की बघा की मी काय प्रश्न होता, काय लिहिलं होतं आणि किती मार्क मिळाला. ही गोष्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीत फार सत्य आहे. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कसं असतं की कॉन्झिक्युटिव्ह 3-4 पेपर असतात. एका पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळाले नाही तर आपला मूड खराब होऊन जातो. अशा चर्चेमधून आणखी आपल्याला असं वाटतं की आता काही होणारच नाही आणि पुढचे पेपर जे आपल्याला चांगले जाणं अपेक्षित होतं ते सुद्धा आपल्याला चांगले जातं. त्यामुळे थोडे बोल्ड राहा, कॉन्फिडंट राहा. परीक्षेमध्ये बाकी जण काय करतात याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं काम तुम्ही करत राहा, ते सफिशियंट आहे. नेक्स्ट, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या जेव्हा पेपर आपल्या हातात पडतो वरती एक अर्ध्या पानाचे इन्स्ट्रक्शन असतात. इन्स्ट्रक्शन आपण कधी वाचत नाही आणि हा देखील धडा मला IITमध्ये असताना स्ट्रक्चरचा जो कोर्स होता त्याच्यामध्ये हा धडा मिळाला की जेव्हा आम्हाला एक टर्म एंड एक्झामिनेशन तिथे होती
आणि 1 तासाचा पेपर होता. 1 तासाच्या पेपरमध्ये 20 क्वेश्चन आम्हाला दिले होते आणि 20 क्वेश्चनसाठी 1 तास. आणि तुम्ही जर तसं बघितलं तर एक क्वेश्चन सॉल्व करायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागणार होता. अशा अवघड याच्यावरचे ते डिझाईनचे ॲनालिसिसचे जे प्रश्न होते. तर आम्ही सगळ्यांनी पेपर मिळाला. अरे बापरे 20 प्रश्न जे जणांना सुरू केले सगळं सोडून. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न. तर काही जणांनी पहिला प्रश्न कंप्लीट केला, काही जणांनी दुसरा केला. 3च्या वरती काय कोणी गेलं नाही. जेव्हा शेवटी पेपर झाला की दुसऱ्या दिवशी तिथे रिझल्ट कळतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रोफेसरने आम्हाला बोलवलं केबिनमध्ये आणि प्रत्येकाचे पेपर हातात दिले. तर आम्ही सगळ्यांनी तक्रार केली की सर एवढा अवघड पेपर तुम्ही सेट केला, 20 प्रश्न कुठे होत असतात का 1-1.5 तासामध्ये. तर त्यांनी वाचलं, तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचल्यात का? म्हटलं नाही, पेपर दिला आम्ही सोडवायला चालू केलं. तेव्हा इन्स्ट्रक्शन वाचा. पहिली इन्स्ट्रक्शन अशी होती, सॉल्व क्वेश्चन नंबर 20 ओनली. म्हणजे तो आमच्या आयुष्यामध्ये एक धडा असा होता की आम्हाला भले कमी मार्क मिळाले असतील, कोणी हे झालं असेल, तर तो असा धडा मिळाला की ज्या नोट्सवरती लिहिल्या आहेत त्या प्रामुख्याने वाचा. त्यामध्ये 10 मिनिटं गेली तरी चालतील. आणि आपण जनरली दुर्लक्ष करतो, काहीतरी ॲझम्पशन करतो, उत्तर लिहितो, पण ते चुकीचे सोडू शकतो. नेक्स्ट. जेव्हा ऑब्जेक्टिव्ह टाईपचं क्वेश्चन पेपर असेल, ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत एक लॉजिक आहे की ऑब्जेक्टिव्ह जो क्वेश्चन पेपर सेट केला जातो, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपरमध्ये 50% क्वेश्चन हे अतिशय सिम्पल असतात. त्यानंतरचे 25% क्वेश्चन हे क्वाईट टफ असतात आणि त्यातले 25% उरलेले 25% क्वेश्चन इज एक्स्ट्रीमली टफ. त्यामुळे 50% क्वेश्चन तुम्हाला 100% येणार आहे. गेटची एक्झाम असो किंवा IASची एक्झाम असो, 50% तुम्ही ॲन्सर करू शकाल. 25% ॲन्सर करायला तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि उरलेले 25% क्वेश्चनसाठी तुम्हाला इंटेलिजन्स असणं किंवा तेवढा डीपली अभ्यास करणं गरजेचं आहे. पण आपल्याला असं वाटतं जेव्हा निगेटिव्ह मार्किंग असते तेव्हा हे जे 25% क्वेश्चन आहेत की आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला माहीत नाही, तरी काहीतरी द्यायचं, ही सवय ठेवू नका. तुम्हाला जर खात्रीशीररित्या माहीत असेल हेच ऑप्शन बरोबर आहे तरच त्या ऑप्शनवर तुम्ही टिक करा. नेक्स्ट. जेव्हा पेपर आपल्या हातात पडतो तेव्हा कुठले प्रश्न निवडायचे? कारण आपल्याला जर मी इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या बाबतीत बोललो, MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या बाबतीत जर बोललो तर आपल्याला मला वाटतं 20 क्वेश्चन असतात. 20 क्वेश्चनपैकी आपल्याला काहीतरी 6 क्वेश्चन वगैरे सोडवायचे असतात. तर ह्या 20पैकी किंवा 10पैकी 6 सोडवायचे असतात. या 10पैकी 6 कुठले निवडायचे यासाठी मी काही तुम्हाला गाईडलाईन्स सांगतो की सगळ्यात आधी संपूर्ण क्वेश्चन पेपर कंप्लीट वाचा. नेक्स्ट. आणि हे वाचताना प्रत्येक प्रश्नाला रँकिंग द्या. म्हणजे प्रश्न पहिला आहे की तो तुम्हाला फारसं एवढं कॉन्फिडंट वाटत नाही, तो सोडून द्या. प्रश्न नंबर 4 आहे तो तुम्हाला फार सोपा वाटतो, त्याला रँक 1 द्या. तो नेक्स्ट सोपा वाटतो त्याला रँक 2 द्या. असं करून सगळ्या 10ही प्रश्नांचं रँकिंग द्या आणि यातले जे पहिले 6 येतील ते तुम्ही सोडवायला घ्या. जेणेकरून तुम्हाला जे कधी कधी असं होतं की आपण खालचा प्रश्न वाचत नाही, पहिला वाटला तो लिहून टाकतो, नंतर अरे खालचा तर फार सोपा होता. असं न होऊ देण्यासाठी आपण सगळे प्रश्न वाचतो, त्याचं रँकिंग केलं तर हा आपला वेळ वाचतो. ज्याची रँक 1 असेल तो सगळ्यात सोपा प्रश्न असणार आहे, तो प्रश्न सोडवायला सुरुवात करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हाला पुढे उत्तर द्यायला अडचण जाणार नाही. नेक्स्ट. ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही असे प्रश्न केवळ मार्क मिळतील, काहीतरी लिहिले म्हणून मार्क देतील या भावनेने कधीही लिहू नका. त्यामुळे निगेटिव्ह इम्प्रेशन होण्याचे चान्स असते. नेक्स्ट. फक्त प्रश्न अटेम्प्ट करायचा या हेतूने कधीच अटेम्प्ट करू नका, त्याच्यामुळे बॅड इम्प्रेशन आपलं क्रिएट होत असतं. नेक्स्ट. तुमचे ॲन्सर जे आहेत ते अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड असणं गरजेचं आहे. प्रश्नामध्ये जे विचारलं आहे पर्टिक्युलरली तीच गोष्ट तुम्ही लिहिली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. त्याच्यामुळे फारसं भरकटून जाण्याची गरज नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीत बोलत झालं, जेव्हा सब्जेक्टिव्ह पेपर असतात तेव्हा तुम्हाला पॅरेग्राफ लिहिणं एवढा वेळच मिळत नाही. त्यावेळेस तुम्ही फिगर्स काढल्या किंवा बुलेटेड पॉईंट लिहिले तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळत असतात. फ्लो चार्ट, डायग्राम, टेबल्स हे जिथे जिथे तुम्हाला काढणं सोपं आहे, जिथे जिथे तुमचा कन्सेप्ट त्या डायग्राममध्ये सांगणं सोपं असेल, कारण डायग्राम काढायला हार्डली 2 मिनटं लागतील आणि डायग्राममुळे तुमचं जे अंडरस्टँडिंग समोरच्याला समजणार आहे, जो तुमचा पेपर चेक करणार आहे ते अंडरस्टँडिंग फार चांगल्या पद्धतीने समजणार आहे. नेक्स्ट. आपली जी पद्धत आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज बेसिस आपण करतो, पण IIT किंवा IIMमध्ये गेलो तर पर्सेंटाईल बेसिस होतो. म्हणजे जो टॉपर येतो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला किती मार्क आहे त्याच्या अनुषंगाने ग्रेडिंग केलं जातं. त्यामुळे आपले जे मार्क आहेत ते आपण रिलेटिव्ह म्हणजे आपले ॲब्सोल्यूट आहेत, दुसऱ्यावर आपले मार्क डिपेंड नाही. पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जाल तेव्हा तुमचे मार्क किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्या वरच्यांना किती मार्क आहे याच्यावर तुमचं ग्रेडिंग ठरत असतं. नेक्स्ट. पेपर लिहिताना
मी 2 कलरचं पेन वापरायचो. पहिला ब्ल्यू आणि ब्लॅक पेननी हेडिंग दिलं आणि ब्ल्यू पेननी आपण जर उत्तर लिहिलं तर थोडं व्यवस्थित वाटतं आहे. पण याच्यामध्ये वेळ तुमचा गेला नाही पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा. तुमचा स्पीड आणि ॲक्युरेसीमध्ये चांगला बॅलन्स असू द्या. प्रत्येक प्रश्न संपल्यानंतर त्याची समरी निश्चित लिहा. एखादा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जे विचारलं होतं त्याचं डिटेल की याचा ॲन्सर असा आहे, फोर्स इज दिस मच किलोमीटर, असं तुम्ही समरीमध्ये लिहिलं. इव्हॅल्युएशन करताना तेवढं सोपं जातं. एखाद्या एक्झाममध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला नसेल तरी वाईट मानून घेऊ नका. कारण पेपर जर टफ आला असेल तर तो सगळ्यांसाठीच टफ होता, तुमच्या एकट्यासाठी टफ होता असं नव्हतं. त्यामुळे बरेचदा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की आपण कधी कधी असं वाटतं की आता काही खरं नाही, पण अवघड गेलेल्या पेपरला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क मिळतात आणि सोप्या गेलेल्या पेपरला आपल्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळतात. कारण शेवटी तुमचं जे जजमेंट होतं ते सगळ्यांच्या तुलनेमध्ये होत असतं. जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करतो बाकी त्यांनी कसं केलं आहे त्याच्यावर तुमचं जजमेंट होत असतं. त्यामुळे पेपर अवघड जरी गेला तरी बसून राहा 3 तास बसा, पेपर सोडवा. नेक्स्ट, सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही एखाद्या प्रश्नाचं पाठ केलेलं उत्तर देत नसून तुम्हाला जे समजलं आहे ते तिथं मांडता. या हेतूने तुमचं उत्तर लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे तुमचं कन्सेप्ट तुम्हाला समजलं आहे हे एक्झामिनरला कसं करणार, हे तुम्ही कसं सोपं करून सांगाल तेवढे तुम्हाला चांगले मार्क यामध्ये मिळणार आहे. आणि केवळ मार्कासाठीच नाही तर आयुष्यभरासाठी जर कन्सेप्ट आपल्याला समजले तर आपल्याला त्याचा नंतर वापर करता येईल. नेक्स्ट एखाद्या प्रश्नाला तुम्ही अडला तर तो प्रश्न सोडून द्या, पुढच्याला जाऊन. म्हणजे हे जनरली ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या बाबतीमध्ये असतं की जे प्रश्न आपल्याला येत नाही त्याला एक गोल त्याला हे करा आणि सगळे प्रश्न सोडून झाले की मग जे असे सोडून दिले होते त्याच्याकडे बघा, तिथेच थांबून राहू नका. तुम्हाला असं वाटेल की ह्या आत्तापर्यंत एका सांगितलं तर असेच मायन्यूट अशा टिप्स होत्या, पण नेवर फॉरगॉट, कुणीही मोठ्या टेकडीवरून कुणी पडत नसतं, कुणी पडतं ते एखाद्या छोट्या दगडावरून घसरून पडत असतं. त्यामुळे टिप्स जरी छोट्या असतील तरी माझ्या अनुभवातून कॉलेजमधून जाताना जे काय अनुभव आले ते मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. नेक्स्ट, आणि एक शेवटचा मला मेसेज असा द्यायचा आहे तुम्हाला की आपल्याला एक्झाम सुरू व्हायच्या आधी बऱ्याचदा फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजे मला तरी यायचं. तर फ्रस्ट्रेशन आल्यानंतर काय करायला पाहिजे याबद्दल एक वाक्य आहे. फ्रस्ट्रेशन सगळ्यात आधी लक्षात घ्या की हे नॅचरल आहे, त्याच्यामुळे तुमचा काय दोष आहे असं तुम्ही मानू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की अ पीस ऑफ कोल दॅट परफॉर्म्स वेल अंडर टेम्परेचर अँड प्रेशर इज नोन एज डायमंड. म्हणजे जो उच्च तापमानाला आणि उच्च प्रेशरला दाब देतो त्यालाच हिरा म्हटलं जातं. आणि तुमच्यामध्ये ती क्षमता असेल तरच तुम्ही जगामध्ये हिरा म्हणून जाऊ शकता. आणि हिरा व्हायचं असेल तर तुम्हाला हे सहन करणं भागच आहे. नेक्स्ट, आपण बरेचदा म्हणतो की जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, IAS सारखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, UPSCची एक्झाम आहे, त्यासाठी 5 लाख स्टुडंट अर्ज करतात किंवा 5 लाख कॅन्डिडेट अर्ज भरतात. तर ही फेक फिगर आहे. खरं जर तुम्ही बघितलं 5 लाखपैकी 2.5 लाख हे फक्त अर्ज भरायचं म्हणून अर्ज करत असतात, ते परीक्षेला सुद्धा येत नाही. उरलेले जे 2.5 लाख परीक्षेला येतात त्यातले बरेच जण पहिल्या पेपरलाच येतात. म्हणजे अल्टिमेटली शेवटला हे सगळं करत करत शेवटचा पेपर देणारे खरा अभ्यास करणार जर आपण मोजले तर फक्त 1 लाख आहेत. 1 लाखमध्ये तुमच्या त्या 1000 जागा असतात त्या परीक्षेमध्ये. 1 लाखामधून 1000 जर रेशो बघितला तर इट इज क्वाईट रिजनेबल. तर त्या दृष्टीने आपण नुसतं क्राऊड आहे असं त्याच्यामुळे आपण काय करतो की त्या कारणाच्या आड आपण लपतो आणि आपण आपले इफर्ट देत नाही. ते कारण आपण सोडून द्या. खरं कॉम्पिटिशन किती ते बघा. आणि क्राऊड इज ओनली ॲट बॉटम. जेव्हा तुम्ही यशाच्या वर जातात देअर इज नो क्राऊड. त्यामुळे नेहमी या सक्सेस लॅडरच्या अप्पर पार्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्याला लाईफ हे अतिशय टफ एक्झाम आहे आणि बरेच जण या आयुष्यामध्ये परीक्षेत भले यशस्वी होत असतील पण आयुष्यामध्ये कधी कधी अपयशी होतात. कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर हा वेगवेगळा असतो आणि आपण ते लक्षात घेत नाही. दुसऱ्याचा ॲन्सर जर आपण कॉपी करत बसलो तर आपल्याला आयुष्यामध्ये तेवढं सुख, समाधान किंवा सक्सेस मिळणार नाही. आणि हेच माझं सगळ्यात आवडतं वाक्य आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमधून पासआउट होता, पासआउट झाल्यानंतर तुम्हाला तिथले मार्क आठवत नाही, तुम्हाला त्या पेपरला किती मार्क पडले, पण त्या कॉलेजमध्ये आपण जी काय मित्रांसोबत मजा केली होती, जे काही चांगले इव्हेंट्स क्षण आपण अनुभवले ते आपल्याला आठवत असतात. त्यामुळे अभ्यास करायचा म्हणजे सगळं सोडून आपण फक्त अभ्यास करायचा असं घेतो असू देऊ नका. अभ्यास हा आपल्या डेव्हलपमेंटसाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ते करत असताना या गोष्टीकडे देखील लक्ष असू. नेक्स्ट, तुम्ही स्वतःला घडवू शकता.
तुम्हाला कुणीही घडवू शकत नाही. तुम्ही जर ठरवलं स्वतःला बदलायचं तरच तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो. नेक्स्ट. आत्तापर्यंत हा आता प्रेझेंटेशनचा शेवटच्या 2 स्लाईड आहेत. याच्यामध्ये हे सगळं केलं आम्ही. बरेच जण आता मला असं सांगतील की आम्ही हे सगळं करतो पण तरी मला यश मिळेल याची खात्री आहे का? तर एवढं करूनही यश मिळेल याची शाश्वती नाही, कारण याच्यामध्ये फेल्युअर हे बऱ्याचदा असतात. आता मी तुम्हाला अशा एका माणसाची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे की त्याने आयुष्यामध्ये किती फेल्युअर बघितले तेच आपण बघूया. की अ मॅन हू फेल्ड इन बिझनेस ॲट एज ऑफ 21. ही डिफिटेड लेजिस्लेटिव्ह रेस ॲट एज 22. He failed again in business at 24, overcome death of his sweetheart at 26, had a nervous breakdown at 27, lost a congressional race at 34, lost a senatorial race at 45, failed in effort to become vice president at age 47, and lost a senatorial race again at age 49. And a man finally became Vice President of United States at age 52. This man was Abraham Lincoln. तर मला फक्त सांगायचं एवढंच आहे की एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे तो कॉन्झिक्युटिव्ह यशस्वी होईल, प्रत्येक लढाईमध्ये यशस्वी होईल असं नाही. तर तो त्या ह्याच्यातून जात असताना अनेक अपयशे त्याच्या पाठीशी आलेलं असतं आणि एवढं करून जो पुढे जाऊ शकतो तोच यशस्वी होईल असं मला संदेश या स्टोरीतून द्यायचा होता. जसं एखादं इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी ऊन आणि पाऊस या दोन्ही गोष्टींची जशी आवश्यकता असते त्याच पद्धतीने यशस्वी होण्यासाठी फेल्युअर आणि सक्सेस या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. आता तुम्हाला मी अब्राहम लिंकनची गोष्ट सांगितली, तुम्ही म्हणाल ते अमेरिकेचे फार तुम्ही हायका गोष्टी सांगितल्या. आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो की मी 1999 आमच्या कॉलेजला, मी अमृतवाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेरमध्ये पासआउट झालो आहे. त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि फर्स्ट इयरला मी फेल झालो. कारण ते जेवढं मोटिवेशन मी घ्यायला पाहिजे होतं, जेवढा अभ्यास करायला पाहिजे होतं तेवढा मी केला नव्हता. जे शिक्षक सांगायचं ते मी कधी ऐकलं नाही. आपापल्या पद्धतीने आपण चालायचो आणि जेव्हा फेल झालो तेव्हा मला जाणवलं की आपण जे काय केलं ते अतिशय चुकीचं केलं आहे. आपण ज्या कामासाठी आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथे टाकलेलं आहे ती काम आपण करत नाही. आणि ती जाणीव जेव्हा झाली, सुदैवाने मला काही चांगले सर मिळाले, त्या माध्यमातून मला अभ्यासाची थोडा इंटरेस्ट आला. आणि सेकंड इयरमध्ये नेक्स्ट मी पुढच्या वर्षी 1 वर्ष घरी राहून मी सगळे विषय माझे क्लिअर केले आणि नेक्स्ट इयरमध्ये मी आमच्या क्लासचा टॉपर आलो. मी पहिले गोल सेट केले की मला आता क्लासमध्ये टॉपर यायचं, ते मी मिळवलं. नंतर 2002-03मध्ये मी कॉलेज टॉपर आलो. नंतर मी पुढच्या वर्षी युनिव्हर्सिटी टॉपर आलो. नंतर गेटची एक्झाम दिली, गेटमध्ये माझी चांगली रँक आली. नंतर मी नेक्स्ट IIT कानपूरमध्ये सेकंड टॉपर आलो. नेक्स्ट त्यानंतर MPSCची इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम नावाची एक्झाम दिली, त्यामध्ये महाराष्ट्रात फर्स्ट रँक आलो. आणि त्यानंतर जेव्हा डिपार्टमेंटमध्ये मी 2007 नंतर आलो तर माझं शिक्षण काही थांबवलं नाही. की आपल्याला असं वाटतं बरेचसे गव्हर्नमेंट ऑफिसरची अशी मेंटॅलिटी असते की आता एकदा जॉब मिळाला आहे, चांगल्या क्लासरूम पोस्ट आहे, गॅजेटेड पोस्ट आहे, आता काय करायची गरज नाही. पण अतिशय चांगल्या संधी शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला कळतात आणि त्यातून तुमचं डेव्हलपमेंट होत असतं. त्यामुळे मी एवढे कोर्स केले आणि आत्ताच नेक्स्ट मागच्याच वर्षी मार्च 13 ते मार्च 14 या पिरियडमध्ये मी IIM इंदोर इथे 1 वर्षाचा गव्हर्नन्स हा MBA कोर्स पूर्ण केला आहे. नेक्स्ट आणि हे जे काही सगळं शक्य झालं दॅट वॉज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजे मी असं ठरवलं की जे झालं ते झालं, ठीक आहे, आपण चेंज करू शकत नाही, पण यानंतर आपण बदलणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी हा आज जसा तुमच्यासमोर 10 वर्षानंतर उभा आहे. 2004ला मी पासआउट झालो होतो आणि 10 वर्षामध्ये मी जे काही केलं त्याबद्दल मी थोडं समाधानी आहे. एक आयुष्याचं एम मला असं वाटतं की नेहमी असं की एक्सेलन्स इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. म्हणजे एखादा प्रवास करत असताना आपल्याला एक्सलेंट व्हायचं असेल तर ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता एक्सिलेंट झालं ना आता थांबूया असं ते नसतं. दिस इज अ जर्नी. नेक्स्ट तुमचं यश मिळवण्यासाठी जगामध्ये हजारो वाटा आहेत. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी जायचं असेल की जाण्यासाठी तुम्हाला 100 प्रकारे तिथे जाता येईल, पण त्यातली ऑप्टिमम वाट कुठली वाट तुम्हाला सुटेबल आहे, सोपी आहे, तुमच्या कॅपॅसिटी काय आहे, लिमिटेशन काय, हा सगळा विचार करून तुम्ही तुमची वाट निवडणं अतिशय गरजेचं आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लाईफ. यू शुड हॅव करेज टू फेस चॅलेंज अँड डू थिंग्स. नेक्स्ट शेवटचा मेसेज आहे, बिलीव्ह युअर सेल्फ अँड वन डे यू विल बी ॲट टॉप. नेक्स्ट हे सगळं करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की नेवर गिव्ह अप. म्हणजे असं कधी आता काय होत नाही असं कधी ठरवायचं नसतं. कारण जेव्हा आपण असं
आपण असं वाटतं की आता काय होणार नाही, तर आपण यशाच्या फार जवळ गेलेलो असतो आणि तिथून आपण मागे पडत असतो. त्यामुळे नेव्हर गिव्ह अप हा मला मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. नेक्स्ट, माझा ईमेल आय डी आहे आणि ही माझी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला बरंचसं मटेरियल पाहायला मिळेल. आणि आत्तापर्यंत जवळपास 1 तास, पाऊण तास, 1.5 तास झाला आहे, सव्वा तास झाला आहे. सव्वा तासामध्ये आपण हाऊ टू टॉक विथ मिनिमम स्टडी या प्रेझेंटेशनवर बघितलं आहे.